पोकेमॉन बद्दल तुम्हाला माहितीच असेल. हो हो आणि त्यावेळी त्यांनी ब्ल्यू आणि रेड लाईट अल्टरनेटिंग दाखवले. फक्त 4 सेकंदासाठीच ते प्ले झालं. त्या दिवशी रात्री तो एपिसोड जेव्हा टेलिकास्ट झाला त्यावेळी ऑलमोस्ट 700 मुलांना ऍडमिट करावं लागलं. फिट्स आले त्यांना. फिट्स म्हणतो, एपिलेप्सी म्हणतो, त्यावेळेस नेमकं काय होतं? हे मेंदूमध्ये अचानकपणे अनियंत्रितपणे इलेक्ट्रिक करंट्स निघतात. त्याला आपण मिरगी किंवा अपस्मार असं म्हणतो. फिट येणं हे एकमेव लक्षण तर नक्की नाहीये एपिलेप्सीचं. तर मग अजून काय काय पद्धतीनं एपिलेप्सी दिसतो? असं हाताची हालचाल असं असं करत राहतो, एकटक बघत राहतो. हे सगळे वेगवेगळे प्रकारचे फिटचे लक्षण असतात. ज्याला कोणाला फिट येते त्याच्याबद्दलचं मिथ लोकांमधलं असतं ते म्हणजे काहीतरी भूतबाधा झाली. कारण त्यावेळी नेमकी कारणं काय असतात? जन्मला समजा बाळाची शुगर डाऊन झाली त्यांना फिट होऊ शकते. समजा कॅल्शियमची मात्रा कमी झाली तरी पण त्यांना फिट होऊ शकते. आपल्या डोळ्यामधून जर खूप लाईट गेला आणि खास करून तो अल्टरनेटिंग लाईट असेल, फ्लॅशेस असतील तर ऍक्च्युअल अशी फिट येते त्या पॉइंटला काय केलं पाहिजे? चप्पल किंवा कांदा नाकाजवळ ठेवलं नाही पाहिजे. तोंडात पाणी कधीच नाही घातलं पाहिजे. हात पाय त्याचे झटकणारे असतात ते पकडू नयेत. नेमकं केलं काय पाहिजे? खरंच एपिलेप्सी पूर्ण बरा होतो का? जे फिट असतात ते 1 किंवा 2 गोळीने ते थांबून जातात. तर फिटचा आजार म्हणजे असं नाही की एकदा आला की ते जन्मपर्यंत आहे. काही काही फिट ऑटोमॅटिक ते वयानुसार बंद होऊन जातात. काही काही फिट जे राहतात ते राहिलेले फिट मध्ये बस 70-80% पण ते गोळ्याने ते बरं होऊन जातात. मला सांगा, आपण बीपी शुगरच्या गोळ्या घेत नाही का? मग त्याला आपण स्टिग्मा मानतो का? नाही ना. त्या माणसांची लग्न होतातच ना. मग एपिलेप्सीची गोळी का नाही घ्यायची? जर अशा वारंवार फिट कोणाला येत असतील तर त्यांना रेग्युलर नॉर्मल आयुष्य जगता येतं का नाही? हॅलो नमस्कार, मी ओंकार जाधव आणि खुसफुसच्या नव्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. खुसफुसमध्ये आपण कायमच असे सगळे विषय चर्चेला आणतो ज्याबद्दल आपण बोलत नाही किंवा बोलण्यासाठी टाळाटाळ करतो. असाच एक महत्त्वाचा पण तितकाच दुर्लक्षित विषय ज्याला आपण एपिलेप्सी म्हणू किंवा अपस्मार, मिरगी, फेफरं येणं, फिट्स येणं, या वेगवेगळ्या नावांनी त्या आजाराबद्दल आपल्याला माहिती आहे. पण नेमकं काय होतं, नेमके काय काय त्याचे गुंते आहेत, सोसायटीतला स्टिग्मा त्याच्याबद्दलचा किती मोठा आहे, त्यांना काय काय चॅलेंजेसना सामोरं जावं लागतं, या सगळ्याबद्दल आपण अगदीच अनभिज्ञ कायम राहतो. तर या सगळ्याचबद्दल आज आपण खरं तर चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत 2 खास डॉक्टर्स आलेले आहेत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर मुदस्सर खरादी, जे न्यूरोलॉजिस्ट आणि एपिलेप्टोलॉजिस्ट आहेत मणिपाल हॉस्पिटल बाणेरचे. आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर अमित धाकोजी, जे न्यूरोसर्जन आहे आणि एपिलेप्सी सर्जन पण आहेत. तर दोघांचंही खूप खूप स्वागत आहे. खूप महत्त्वाचा विषय म्हणजे आपण खरं तर फिट येणे, मिरगी असा चेष्टेचा एक विषय बनून राहतो कायम. त्याबद्दल बरेच मिथ्स असतात, मिसकन्सेप्शन्स असतात. तर खरं तर तेच त्याबद्दलच चर्चा करायला आज तुमच्यासोबत आवडणार आहे. मला सुरुवात इथपासूनच करायची. ज्यावेळेस आपण अपस्मार म्हणतो किंवा मिरगी फिट्स म्हणतो, एपिलेप्सी म्हणतो, त्यावेळेस नेमकं काय होतं? अपस्मार म्हणजे एपिलेप्सी ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये मेंदूमध्ये अचानकपणे, अकस्मात आणि अनियंत्रितपणे म्हणजे एक्सेसिव्हली इलेक्ट्रिक करंट्स निघतात. म्हणजे विद्युत लहरी निघतात आणि त्यामुळे पेशंटच्या वागण्यामध्ये किंवा हालचालींमध्ये जो बदल होतो त्याला आपण मिरगी किंवा अपस्मार असं म्हणतो. म्हणजे ज्याला आपण साध्या शब्दात इलेक्ट्रिक स्पार्किंग म्हणू ब्रेन मधलं. आणि त्याच्यामुळे जे पेशंटच्या कधी कधी वागण्यात बदल होतील, कधी हातापायांची हालचाल होईल एक्सेसिव्ह, त्याला आपण अपस्मार म्हणतो. म्हणजे बेसिकली शॉर्ट सर्किट झाल्यासारखं काहीतरी. हो, एक्झॅक्टली. स्पार्किंग. आणखीन एक प्रश्न पडतो, म्हणजे जर ज्याला कोणाला फिट येते, ज्याला कोणाला असा काहीतरी एक झटका येतो, मिरगी आल्यासारखं ज्यावेळेस वाटतं, त्यावेळेस जे एक साधारण त्याच्याबद्दलचं मिथ किंवा मिसकन्सेप्शन किंवा कन्सेप्शन म्हणूयात लोकांमधलं असतं ते म्हणजे काहीतरी भूतबाधा झाली, कुणी काहीतरी करणी केली किंवा नाही काहीतरी मेंटल डिसऑर्डर आहे. तर तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमध्ये असे कुठले मिथ्स, मिसकन्सेप्शन्स बघता? कारण या आजाराबद्दल इतकं कमी माहिती आहे की नेमकं काय आहे हेच कळत नाही. मग काही वेळेस ते अंगात आलं म्हणून पास ऑन होऊ शकतं किंवा काहीतरी करणी झाली आहे, भूतबाधा झाली आहे आणि नंतर ते अचानक बरं झालं म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं. तर नेमके याच्याबद्दलचे काय गैरसमज तुम्ही बघता तुमच्या प्रॅक्टिसमध्ये दोघेही? अपस्मार हा शब्दच जर तुम्ही बघितला, अप आणि स्म्रा म्हणजे बुद्धी भ्रष्ट झालं, संस्कृत शब्द आहे हा. अप म्हणजे विचित्र आणि स्मृती म्हणजे बुद्धी. सो खूप जुन्या काळापासून या आजाराबद्दल भरपूर साऱ्या गैरसमज आहेत असं मी म्हणेन. आणि फक्त भारतातच नव्हे, वेगवेगळ्या देशांमध्ये ज्यावेळी मेडिकल नॉलेज नव्हतं किंवा सायंटिफिक नॉलेज नव्हतं
त्यावेळी पेशंटच्या वागण्यामधले हे अचानक बदल बघून कुणालाही असं वाटणं साहजिक आहे की हा काहीतरी याच्या अंगात देव आलाय, हा काहीतरी विचित्र वागतोय. हो. म्हणजे समजा एखादा माणूस अचानक शून्यात बघतोय किंवा हातापायाचे विचित्र काहीतरी हालचाली करतोय, ऑटोमॅटिझम्स करतोय, तर कुणालाही असं वाटेल की अरे काय आहे, कारण त्यावेळी सायंटिफिक नॉलेज नव्हतं. आज आपल्याला हे माहिती आहे की हा एक मेंदूचा आजार आहे आणि इलेक्ट्रिक करंट्समुळे किंवा विद्युत लहरींमुळे तो होतोय. पण त्याच्यामुळे खूप जुन्या काळापासून असंच वाटायचं लोकांना की अंगात येतंय, देवी अंगात आली आहे. जसं भारतामध्ये असं म्हणायचं की कुणीतरी आत्मा याच्या अंगात गेलाय आणि तो काही सेकंदाकरता त्याच्याकडून काहीतरी करवून घेतोय. हो. किंवा ग्रीक देशांमध्ये असं म्हणायचे की हा देवाचा आजार आहे, याच्या अंगात देव आला आहे. नंतर मग हिपोक्रेटिसने असं सांगितलं की हा बाबा मेंदूचा आजार आहे, हा काही जादूटोणा वगैरे नाही आहे. आणि त्याच्यानंतर मग जसं जसं आपलं मेडिकल नॉलेज वाढत गेलं त्याच्यामध्ये आपल्याला कळत गेलं की वेगवेगळ्या प्रकारच्या मेंदूच्या भागांमध्ये जसं ॲक्टिव्हेशन होतं तसे वेगवेगळे आपल्याला सिम्पटम्स दिसतात किंवा लक्षणं दिसतात. फॉर एक्झाम्पल काही एपिलेप्सीजमध्ये कोणी फक्त हसत राहतं, तो पण एक मेंदूच्या भागापासून निघालेलाच एपिलेप्सीचा प्रकार आहे. खूप प्रकार असतात एपिलेप्सीमध्ये किंवा अपस्मारामध्ये. कुठला भाग ॲक्टिवेट होतोय किंवा कुठल्या भागात इलेक्ट्रिक करंट्स जनरेट होत आहेत त्याच्यानुसार ती लक्षणं बदलत राहतात. बापरे. म्हणजे थोडक्यात म्हणजे हे फिट्स येते म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ते इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी जास्त तिकडे जे पसरतं त्या भागाच्या जे फंक्शन आहे ब्रेनचा तो पार्ट ॲक्टिवेट होतो आणि आपल्याला ते तसं दिसायला लागतो. म्हणजे आपण साहजिकपणे जे फीड बघतात ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बाबा हातपाय टाईट झाले, म्हणजे त्याला म्हणजे जीभातून जीभ चावली गेली किंवा फेस आला, खाली पडला, डोळे वरती फिरले, दात खिळी बसली, हे नॉर्मल आपण हे फीड पडतात. पण सरांनी जसं सांगितलं की काही असं असतात की बाबा काही आपण बघतो की बघता बघता कोणी शून्यात जातो, काहीतरी मग असं हाताची हालचाल असं असं करत राहतो, काही असं चावत राहतो किंवा एकटक बघत राहतो. कधी कधी असं असतं की त्याला काहीतरी मुंग्या आल्यासारखं वाटते एका हाताला. हे सगळे वेगवेगळे प्रकारचे फिट्सचे लक्षणं असतात, त्याला आपण प्रॉपर इव्हॅल्युएट करायला पाहिजे. आपण जे बघतो नेहमी म्हणजे की हातपाय टाईट झाले, हे झाले, हे ऑब्वियस कन्व्हल्सिव्ह फिट्स असं म्हणतात. ते नॉन कन्व्हल्सिव्ह म्हणजे ते मेंदूत जे स्नायूचे म्हणजे ते ताट वाढलेले असते करंटमुळे जे लक्षण येतात ते वेगवेगळे पण असू शकते. तर दोघी आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायला पाहिजे की बाबा फिट्स म्हणजे फक्त जे दिसणारे असं हातपाय टाईट जाणे, वाकडवणे हे पण नाही, वेगळे प्रकारचे पण फिट असतात. म्हणजे हसत राहणं जसे सरांनी सांगितलं, हे पण फिटचे लक्षण असू शकतात. ओके. जसं आता सर म्हटले की वेगवेगळ्या पद्धतीची लक्षणं दिसू शकतात, तर फिट येणं हे एकमेव लक्षण तर नक्की नाही आहे एपिलेप्सीचं. तर मग अजून काय काय पद्धतीनं एपिलेप्सी दिसतो, म्हणजे काय काय पद्धतीने एक्झिस्ट करू शकतो, म्हणजे त्याचे काही लक्षणं आहेत का जे आपल्याला ऑब्झर्व करता येतील? म्हणजे जर अर्थात स्वाभाविकपणे जर कोणाला फिट्स आल्या तर कदाचित मग डॉक्टरांकडे जाऊन दाखवणं या टप्प्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. पण अजून काय काय एपिलेप्सीची लक्षणं असू शकतात जी आपल्याला ऑब्झर्व करता येतात? सगळ्यात कॉमन जर आपण पकडूया की दोन्ही हात आणि दोन्ही पाय टाईट होणं, जीभ चावली जाणं आणि मान एका साईडला जाणं आणि हात टाईट होणं, त्याला आपण जनरलाइज्ड फिट म्हणतो. GTCS, जनरलाइज टोनिक क्लोनिक कन्व्हर्जन. हा सगळ्यांनाच माहिती आहे की हा फिटचा प्रकार आहे. शक्यतो तो कधी मिस होत नाही. अचानक एखादा माणूस खाली पडतो, त्याचं शरीर टाईट होतं, तोंडातून फेस येतो, डोळे एका बाजूला जातात, तर हा खूप कॉमन झाला. पण याला सोडून एपिलेप्सीचे असे अनेक प्रकार आहेत जे बऱ्याचदा लोकांना माहिती नसतात. त्यातला सगळ्यात कॉमन म्हणजे आपण म्हणतो ॲब्सेन्स सिजर्स. ॲब्सेन्स सिजर्स म्हणजे काय की अचानक शून्यात बघायला लागतो. बिहेवियरल अरेस्ट म्हणतो आम्ही त्याला, की तो बाकीच्या एन्व्हायरमेंटपासून डिस्कनेक्ट होऊन जातो. ठीक आहे. आणि मग त्याला लिप स्मॅकिंग होऊ शकतं, म्हणजे तो ओठांवरती ओठ हे करतोय, कधी कधी हातांचे ऑटोमॅटिझम्स करतो आणि काही सेकंदांसाठीच हे होतं आणि मग तो पुन्हा नॉर्मल होतो आणि त्या पेशंटला हे आठवत नाही की मला असं काही झालं होतं. बऱ्याचदा लहान मुलांमध्ये पण ही लक्षणं दिसतात आणि ते बेंचवर बसलेत आणि काहीतरी क्लास चालू आहे आणि अचानक ते शून्यात बघायला लागतात. क्लास टीचरला वाटतं की कुठेतरी याचं दुसरीकडे तंद्री लागलेली आहे. पण जेव्हा हे वारंवार व्हायला लागतं त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हा मुलगा कुठेतरी मागे पडतोय स्कूलमध्ये आणि मग शिक्षक म्हणतो की बघा तुमचा मुलगा आता अगोदर चांगला करायचा, आता नाही करत आहे. आणि हे वारंवार ॲब्सेन्स जे एपिसोड्स येतात त्याच्यामुळे यांचा स्कोलॅस्टिक परफॉर्मन्स खाली जातो. तर हाही एक एपिलेप्सीचा किंवा फिटचा प्रकार आहे. काही काही प्रकारांमध्ये अचानक शरीरातला पूर्ण ताकद चालली जाते आणि खाली पडतो, ज्याला अटोनिक सीजर किंवा ड्रॉप अटॅक्स म्हणतो आपण. काही काही एपिलेप्सीच्या प्रकारामध्ये फक्त जर्क्स येतात, छोटे जर्क्स येतात लहान मुलांमध्ये, जे सकाळी सकाळी उठता उठता
पेरेंट्सच्या निदर्शनास येतात की बाबा हा छोटे जर्क करतोय आणि मग नॉर्मल होतोय, त्याला मायोक्लोनिक जर्क्स म्हणतात. असे आणखी बरेच प्रकार आहेत. त्या सरांनी सांगितलं की बाबा आपण सकाळी उठल्यानंतर म्हणजे ब्रश करताना ब्रश इकडे तिकडे निसटतो किंवा चमचाने म्हणजे खाताना ते चमचा पडतो, चहाचं कप पडतो, सारखं असं जर्क येत राहतं असं, तर हातातले जे वस्तू मोबाईल बघता बघता खाली पडतो. हे सगळे ह्याला आपण मायोक्लोनिक सीझर्स असं म्हणतात. ओके. तर हे काही लक्षण आहे. मोठ्या फिटापेक्षा हे जे लहान लहान जे लक्षण आहे त्याच्यापुढून पण आपण त्याला धरून सारखं होत असेल तर त्याला धरून इव्हॅल्युएट करायला पाहिजे, कारण हे पण एक प्रकारचे फिट असू शकते. असं लाईफस्टाईल मधल्या गोष्टी कशा एपिलेप्सीला कारणीभूत ठरतात? कारण झोप न झाल्यामुळे त्याचा मेंदूवर कसा परिणाम होतो आणि त्याच्यामुळे एपिलेप्सी किंवा सीजर्स कसे ट्रिगर होऊ शकतात? कारण मला वाटतं ज्या पद्धतीच्या वर्क एन्व्हायरमेंटमध्ये आपण राहतो किंवा ज्या पद्धतीची लाईफस्टाईल आहे, झोप न होणे हे मला वाटतं जवळपास प्रत्येकाचं आठवड्यातने 2-3 वेळेसची कुरकुर आहे. तर त्याच्यामुळे इतका मोठा एक काहीतरी आजार पण होऊ शकतो का आपल्याला, आणि शुड वी बी केअरफुल अबाउट इट? यामध्ये मी असं म्हणेन की झोप नाही झाली किंवा काही विशिष्ट ट्रिगर्स असतील, खूप जास्त लाईटमध्ये आपण जातोय, तर नॉर्मल माणसाला याच्यामुळे सीजर येणार नाही. ओके. परंतु ज्यांचे ब्रेन ऑलरेडी हायपर एक्सायटेबल आहे, ज्यांना प्रीडिस्पोजिशन आहे, मी म्हणेन की हायपर एक्सायटेबल ज्यांचे ब्रेन्स आहेत, ज्यांना ऑलरेडी एपिलेप्सी आहे, त्यांनी मात्र खूपच काळजीपूर्वक राहायला पाहिजे. त्यांची झोप रोज 6 ते 8 तास होणं खूप गरजेचं आहे. ज्या गोष्टींनी मेंदूला एक्साइटमेंट होईल त्या गोष्टींमुळे त्यांना एपिलेप्सीचा अटॅक हा ट्रिगर होऊ शकतो. ओके. तर असे खूप सारे ट्रिगर्स आहेत की जे जर त्या माणसामध्ये एक्झिस्ट झाले तर त्यांना एपिलेप्सीचे अटॅक येऊ शकतात. सगळ्यात कॉमन ट्रिगर आहे म्हणजे लाईट. ओके. सो आपल्या डोळ्यामधून जर खूप लाईट गेला आणि खास करून तो अल्टरनेटिंग लाईट असेल, फ्लॅशेस असतील, तर एपिलेप्सीचा अटॅक हा ट्रिगर होऊ शकतो. ओ. तसंच झोप न होणं, त्याच्यामुळे पण मेंदू स्ट्रेस असेल, त्याच्यामुळे सुद्धा मेंदूला हायपर एक्सायटेबिलिटी होते आणि त्याच्यामुळे सुद्धा एपिलेप्सीचे अटॅक्स ट्रिगर होऊ शकतात. बापरे, असे आणखीन काय काय ट्रिगर्स आहेत की ज्याच्यामुळे ज्यांना एपिलेप्सी असण्याची शक्यता आहे त्या लोकांमध्ये एपिलेप्सीचा अटॅक म्हणजे तो सीजर ट्रिगर होऊ शकतो? बरं, सरांनी जसं सांगितलं की बाबा लाईटचे एक म्हणजे स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीमध्ये ते डोळ्यात सारखं पडत राहिला, मग त्यांना ते सीझर येऊ शकतो. तसंच स्लीप डिप्रिव्हेशनचं सरांनी जसं सांगितलं तरी पण ते पेशंटला फिट येऊ शकतो. तर स्लीप म्हणजे आपण काय म्हणतो, स्लीप म्हणजे फक्त म्हणजे 6 तास झोप झाली असं नव्हे. स्लीप म्हणजे पूर्ण ते स्लीप सायकल मेंटेन करायला पाहिजे. एकाच वेळा झोपायला पाहिजे, एकाच वेळा उठायला पाहिजे आणि प्रॉपर म्हणजे गाढ झोप यायला पाहिजे. असं नाही की बाबा झोपला उठला. त्याच्यामुळे पण एपिलेप्सी हे ट्रिगर होऊ शकतो. लाईटामुळेच्या म्हणजे असं आहे की बाबा आपण बघतो की बाबा नवरात्रीच्या वेळी किंवा गणेश चतुर्थीच्या वेळी खूप सारे लाईटा वगैरे जे खूप हाय फ्रिक्वेन्सीचे असला, डीजेचे लाऊड साऊंड, तर त्याच्याने एक्झर्शन पण होतो, त्यांनी झोप पण होत नाही आणि त्याच्यामुळे पण पेशंटला पण कधी फिट होऊ शकते. तर ह्यावेळी आपण काळजी घेणं गरजेचं आहे की बाबा प्रॉपर झोप व्हायला पाहिजे, प्रॉपर हायड्रेशन व्हायला पाहिजे आणि मग ते फिटच्या जे आजार आपण ते टाळू शकतो. तसंच म्हणलं की काही लोकांना म्हणजे खूप म्हणजे सबस्टन्स अब्यूज असतं की मला आता म्हणजे काय समजा एखादा दारूला मानायचं की माझं दारू पित राहतो, आता त्यांनी डिसाईड केलं मोटिवेट होऊन की बाबा आता मला सोडून द्यायचे, तो लगेच सोडलं की पण ते विड्रॉ जाऊन त्याला फिट होऊ शकते. विड्रॉवल सीझर असं त्याला म्हणतात. तर प्रॉपर मेडिकल ॲडवाईस घेऊन त्याला हळूहळू ते आपण काढू शकतो, असं नाही की बाबा आहे. तर हे खूप सारे ट्रिगर्स आहे, त्याच्यामध्ये आपण हे फिटचा आजार बघतो. लाईटचा विषय निघालाय म्हणून आपण एक किस्सा मी सांगतो की पोकेमॉन बद्दल तुम्हाला माहितीच असेल. पोकेमॉन हे खूप फेमस कॅरेक्टर आहे जॅपनीज. तर 1997 मध्ये असं झालं होतं की पोकेमॉनचे एपिसोड जेव्हा रिलीज व्हायचे टेलिव्हिजनवरती, त्यावेळी एक 38 एपिसोड त्याचा रिलीज झाला. त्याच्यामध्ये तो एक कॅरेक्टर आहे, आय थिंक पिकाचू. सो त्याच्यामध्ये असं होतं की कॉम्प्युटरमध्ये तो एक इलेक्ट्रिक अरेस्ट करतो आणि त्यावेळी त्यांनी ब्ल्यू आणि रेड लाईट अल्टरनेटिंग दाखवले. फक्त 4 सेकंदासाठीच ते प्ले झालं. त्याच्यामध्ये त्यांनी तो कॉम्प्युटरचा इफेक्ट अल्टरनेटिंग लाईट्समध्ये आणि इंटेन्स लाईटमध्ये दाखवला. त्या दिवशी रात्री तो एपिसोड जेव्हा टेलिकास्ट झाला जपानमध्ये, त्यावेळी ऑलमोस्ट 700 मुलांना ॲडमिट करावं लागलं जॅपनीज, आणि त्या सगळ्यांना सीझर्स आणि डिझिनेसचे सिम्पटम्स आले, फिट्स आले त्यांना, आणि दे हॅड टू बी हॉस्पिटलाइज्ड. आणि त्याच्यानंतर हे जेव्हा रिव्ह्यू केलं गेलं, त्याच्यानंतर लक्षात आलं की सायंटिस्टनी सांगितलं की हे अल्टरनेटिंग जे लाईट्स दाखवले गेले इंटेन्स,
त्यामुळे त्या मुलांना एपिलेप्सीचे अटॅक्स आले आणि तो एपिसोड 38 एपिसोड बॅन करण्यात आला. आणि तिथून पुढे जेव्हा जेव्हा अल्टरनेटिंग लाईट्स, ज्याला आपण स्ट्रोब्स म्हणतो किंवा फ्लॅशेस ऑफ लाईट म्हणतो, हे कुठल्याही कार्टून एपिसोडमध्ये दाखवता येत नाहीत किंवा त्यांना ते एक डिस्क्लेमर ठेवायला लागतं की याच्यामुळे तुम्ही बाबा टी व्हीपासून लांब राहा, एवढं डिस्टन्स ठेवा आणि आजूबाजूला भरपूर लाईट ठेवा हा एपिसोड बघताना, हे डिस्क्लेमर त्यांना ठेवायला लागतं. सो यू कॅन इमॅजिन द इफेक्ट ऑफ अल्टरनेटिंग लाईट ऑन एपिलेप्सी. बापरे, म्हणजे याच्याचमुळे नेटफ्लिक्स आणि बाकी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म जसं काही दाखवणार असतील तर म्हणजे स्ट्रेंजर थिंग्सचं वगैरे ते एक्झॅक्टली तिकडे एक नोटिफिकेशन येतं आणि एक वॉर्निंग येते बरोबर. की तुम्ही लांब बसा टी व्हीपासून किंवा आजूबाजूला चांगला लाईट. अंधाऱ्या खोलीमध्ये तुम्ही जर अल्टरनेटिंग लाईट्स ठेवले आणि एपिलेप्सीचा पेशंट असेल तर त्याची एपिलेप्सी ट्रिगर व्हायची खूप जास्त शक्यता आहे. याला आपण फोटो सेन्सिटिव्ह एपिलेप्सी म्हणतो. ओ बापरे. त्याच्यामधून एक शोध लावला की जीवन सिंड्रोम म्हणून एक आजार असतो, त्याच्यामध्ये जो लाईटचं जे अल्टरनेटिंग झाला तर म्हणजे ते पेशंटला म्हणजे सारखं सारखं असं डोळं मिचमिच होतं आणि मग असं असं फिट येते. तर हे लाईट जे हे खूप महत्त्वाची आहे. तर असं म्हणलं की टोटल म्हणजे 3% ऑफ द एपिलिप्सी पेशंट त्यांना म्हणजे फोटो सेन्सिटिव्हिटी असतो. ओके. म्हणून ज्यांना हे बाबा फोटो सेन्सिटिव्हिटी तेवढं सावध राहावं आहे की बाबा अल्टरनेटिव्ह लाईट जसं सरांनी सांगितलं त्याच्यापासून लांबच राहणं बरं आहे. मला आणखीन एक विचारायचं आहे, ते म्हणजे मगाशी आपण जसं सीजर्स बद्दल बोलतो ते तर आपल्याला व्हिजिबली दिसतात, तसं सायलेंट सीजर्स पण असतात का, आणि ते नोटीस करणं किती गरजेचं आहे आणि ते असे नोटीस करता येतात का, आणि योग्य वेळेस मेडिकल हेल्प सीक करता येते का? म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला असा एक काहीतरी मिरगी येते किंवा तुम्हाला ती फीट येते त्यावेळेस अर्थात तुम्हाला मदत लागते, त्यावेळेस कुणीतरी येतं आणि तुम्हाला अटेंड करतं किंवा डॉक्टरकडे घेऊन जातं, काहीतरी त्याच्यावरती सोल्युशन निघतात. सायलेंट सीजर्स पण असतात का आणि ते कसे टॅकल केले पाहिजे? सायलेंट सीजर्स मी म्हणेन की ज्याला आपण नॉन कन्व्हल्सिव्ह सीजर म्हणतो, म्हणजे ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल मोटर मॅनिफेस्टेशन दिसत नाही, कन्व्हल्जन होताना दिसत नाही, तर बऱ्याचदा ते सटल असतात. सटल म्हणजे एकदमच सौम्य असतात, त्याच्यामुळे ते लक्षात येत नाहीत पेरेंट्सच्या. मोस्टली लहान मुलांमध्ये सायलेंट सीजर्स आपण जास्त बघतो. ओके. आणि वागण्यामधले सौम्य बदल म्हणा किंवा जसं आम्ही म्हटलं की अचानक शून्यात टक लावून बघणं, काही सेकंदाकरता तो मुलगा जर बघत असेल तर साहजिकच आहे त्याच्या पालकांच्या हे लक्षात येणार नाही. तर अशा सीजर्सनी वारंवार पेशंटचं जे लहान मुलांचे माइलस्टोन्स आहेत ते अफेक्ट होतात. म्हणजे जो मुलगा आता 1.5 वर्षात चालायला लागला पाहिजे, तो 3 वर्ष झालं तरी चालत नाही आहे आणि तसं ऑब्व्हियस काही सीजर्स दिसत नाही आहेत, तर ह्या मुलांमध्ये सायलेंट सीजर्स असू शकतात. किंवा झोपलेला असताना ते सीजर सौम्य येत असतील पण ते जाणवत नाही आहेत. तर या सायलेंट सीजर्समुळे इव्हेंच्युअली काय होतं, प्रत्येक सीझरमध्ये मेंदूच्या पेशींची डेथ होते. प्रत्येक सीझरमध्ये मेंदूच्या काही पेशी मरतात आणि देवाने काय आपल्याला नवीन मेंदूच्या पेशी जनरेट करण्याची ताकद दिलेली नाही आहे. आज जर आपली स्किन खराब झाली तर नवीन स्किन येते, पण मेंदूमध्ये मात्र तसं होत नाही. फक्त कनेक्शन बनतील, पेशी नाही बनणार. आज जरी आपण लिव्हर काढलं एखाद्याचं तर नवीन लिव्हर रिजनरेट होतं, ती ताकद लिव्हरमध्ये आहे, पण मेंदूमध्ये ती ताकद मात्र नाही आहे. त्यामुळे प्रत्येक सीझरनुसार मेंदूच्या ज्या पेशी मरतात त्याच्यामुळे हळूहळू हे पेशंट्स डाऊन जायला लागतात. त्यांचा स्कोलॅस्टिक परफॉर्मन्स म्हणजे शाळेमधलं त्यांचं मेरिट कमी व्हायला लागतं आणि त्यांचे माइलस्टोन्स रिग्रेस होतात. म्हणजे जो मुलगा चालायला लागला आहे, बऱ्याचदा आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये बघतो की आता तो चालणं विसरला आहे. का? कारण त्याला मल्टिपल फिट्स येत आहेत. याला आम्ही एपिलेप्टिक एन्केफेलोपॅथी म्हणतो. म्हणजे वारंवार येणाऱ्या फिट्समुळे मेंदूवरती जो परिणाम होतो लॉंग टर्म, त्याला एपिलेप्टिक एन्केफेलोपॅथी असं म्हटलं जातं. तर ह्या सायलेंट सीजर्सचे खूप दुष्परिणाम होतात. त्यामुळे लवकर त्यांना आयडेंटिफाय करणं, ट्रीट करणं आणि तज्ज्ञांकडे नेणं खूप गरजेचं आहे, खास करून लहान मुलांमध्ये, कारण तो वाढता मेंदू आहे. म्हणजे आपण जसं ऐकलं अगोदर, म्हणजे चाइल्डहुड अब्सेन्स एपिलिप्सीमध्ये काय होतं, फक्त बाळाचं शून्यात जातं. काय रे काय झालं मग तो लगेच भर होतो, म्हणजे ते 5 ते 10 सेकंड राहतो आणि बाळ मग परत नॉर्मल होतो. मग ह्याला म्हणजे वारंवार होत असेल तर मग त्याला पण इव्हॅल्युएट करायला पाहिजे. म्हणजे जे ऑब्व्हियस जे मोठे फिट दिसतात, हे फिट म्हणजे कोणाचं लक्षात पण येत नाही लवकर. जोयलॅन मायक्लोनिक एपिलेप्सीमध्ये पण तसंच होतं. ब्रश करता करता पडलं तर आई म्हणतात ठीक आहे रे राहू दे, पडलं असेल. चहा सांडलं तर ठीक आहे, मोबाईल पडलं ठीक आहे, पडलं असेल. जेवढी वारंवार होतो किंवा त्यांना मग मोठी फिट येते ते लोक मग आमच्याकडे येतात आणि मग आम्ही त्यांना इव्हॅल्युएट करतो EEG वगैरे करून की बाबा काय झालं, कसं होतं. मग आम्हाला कळतो की बाबा हे जोयलॅन मायक्लोनिक एपिलेप्सी. आणि काही ॲडल्टमध्ये पण असं असतं की टेम्पोरल लोब एपिलेप्सी जे म्हणतो ते फक्त असं हाताची हालचाल करतात,
काय जी गिळण्याची काहीतरी क्रिया करतात आणि मग कळत नाही की काय चाललेलं. आणि खूप वर्ष 4-5 वर्षपर्यंत त्यानं तसंच चालत असते. मग ते नंतर काहीतरी मोठी फिट आली किंवा काय ॲक्सिडेंट झाला किंवा काम करायला त्याला त्रास व्हायला लागला तर ते आमच्याकडे येतात. मग आम्ही त्यांना इव्हॅल्युएट करून डायग्नोज करतो की बाबा हे टेम्पोरल लोब इपिलेप्सी आहे. आता काय म्हणजे संशोधन वाढल्यामुळे आता लिम्बिक इन्सेफेलायटिस म्हणून पण एक आजार असतो. त्याच्यामध्ये फक्त फेशिओब्रॅकियल सीझर असतात. म्हणजे बारामतीमधून माझ्याकडे एक पेशंट आलेला. ते काका म्हणजे 65 इयर होते, शुगर नाही, BP नाही, काही नाही. ते चालता फक्त पडायचे किंवा असं त्यांचं तोंड फक्त हात आणि तोंड असं व्हायचे. तरी काय होतं 4-5 वर्ष त्यांनी खूप डॉक्टरांना बघितले, काय आजार काय सापडला नाही. मग आम्ही त्याला व्हिडिओ EG केलं. व्हिडिओ EGमध्ये त्याचे जे फिट आहे ते रेकॉर्ड केले. मग आम्हाला कळालं की बाबा हा फेशिओब्रॅकियल सीझर आहे. मग त्याची आम्ही मेंदूमधून पाणी काढून त्याची तपासणी केली, रक्त तपासणी केली. मग LGI1 अँटीबॉडी त्याचे पॉझिटिव्ह होतं. म्हणजे हे फेशिओब्रॅकियल सीझरमध्ये ते होतात आणि ते आजार आपण समजा वेळेवर त्याला आपण शोधून काढला आणि त्याला ट्रीटमेंट दिला तर बरं होते. तर हे काकाला येऊन आपण ॲडमिट करून त्याला मग IV मिथाइलप्रिन्सलॉन आणि IV IG दिला. आता तो बरं आहे. आता तो जाऊन ते दुसऱ्या पेशंटला घेऊन येतो की बाबा असं पण आजार होऊ शकते मेंदूच्याकडे या म्हणून. तर हे जे सटल जे सीझर आहे ते ऑब्व्हियसली दिसत नाही. जे मोठे सीझर आहे ते दिसते. तर सरांनी जसं सांगितलं की शून्यात जाणं, एकटक बघणं किंवा जर्क येणं, हे सगळं जे आहे आपण त्याला इव्हॅल्युएट करायला पाहिजे. ते वारंवार होत असेल किंवा स्कोलॅस्टिक परफॉर्मन्स काही मुलाचं डिक्लाईन होत असेल तरी पण त्याला आपण इव्हॅल्युएट करायला पाहिजे. बरोबर. मी एक सांगेन या ठिकाणी उदाहरण. एक छोटी मुलगी होती, 5 वर्षाची होती. ती आईला जाऊन बिलगायची. तिला खूप भीती वाटायची अचानक. तर सुरुवातीला आईला वाटलं काहीतरी असेल, तिला कोणीतरी बुली करत असेल. पण नंतर लक्षात आलं आईच्या की ही वारंवार येऊन बिलगते आणि ती एवढंच म्हणायची, आई मला भीती वाटते. तर एपिलेप्सीमध्ये ऑरा नावाचा एक प्रकार असतो. ऑरा म्हणजे ॲक्च्युअल फिट यायच्या अगोदर पेशंटला येणारे फिलिंग्स, तर त्याला आपण ऑरा म्हणतो. तर ती ऑरा बऱ्याच प्रकारची असू शकते. कुणाला मुंग्या येणं असतं आणि त्याच्यानंतर मग मोठी फिट येते. त्या ऑरानंतर मोठी फिट येते. काही एपिलेप्सीमध्ये ऑरा प्रॉमिनंट असते, काहीमध्ये नसते. तर भीती हा जो ऑरा आहे हा अमिगडाला नावाचा एक आपल्या मेंदूमध्ये अवयव आहे, मेंदूचा एक भाग आहे. तिथून जर फिट जनरेट होत असेल, जसं मी म्हणालो उगम बिंदू जर अमिगडालामध्ये असेल तर भीती वाटते. तर ती मुलगी सारखी वारंवार जाऊन तिच्या आईला बिलगायची. नंतर हळूहळू आईच्या लक्षात आलं की हिच्या वागण्यात थोडासा बदल होतोय, मध्येच ती थोडीशी शून्यात बघते. आणि मग मी काय सजेस्ट केलं त्यांना की तुम्ही एक व्हिडिओ कॅमेरा लावा घरी आणि तिचे फिट्स ॲक्च्युली जेव्हा तिला होतं हे बिहेवियरल अरेस्ट किंवा व्हेकंट स्टेअर हे रेकॉर्ड करा. आणि जेव्हा मग ते रेकॉर्डिंग आमच्याकडे ते घेऊन आले त्यावेळी आम्हाला लक्षात आलं की हे तर ॲब्सेंट सीजर आहे आणि ती जी भीती तिला वाटते ती ऑरा आहे. आणि मग आम्ही तिचं व्हिडिओ EG केलं, ॲक्च्युअल रेकॉर्डिंग केले आणि MRI केल्यानंतर लक्षात आलं की तिला एक छोटासा फोकस होता अमिगडालामध्ये आणि त्यामुळे तिला ते फिट्स यायचे किंवा ॲब्सेंट सीजर यायचे. सो ही जी भीती आहे हा एक कॉमन ऑरा आहे एपिलेप्सीमधला. बापरे, खरं तर कधी कधी कुणाला फ्लॅशेस ऑफ लाईट दिसतात, तो पण एक ऑरा आहे. मेंदूच्या कुठल्या भागातून ते इलेक्ट्रिक करंट्स निघतात त्याच्यानुसार तो ऑरा पण डिफाईन होतो. पाठीमागच्या मेंदूतून निघत असतील तर कुणाला फ्लॅशेस ऑफ लाईट दिसतात, कुणाला मुंग्या येतात, कुणाला भीती वाटते, कुणाला रायझिंग सेन्सेशन असतं. त्यांना असं वाटतं की माझ्या पोटातून काहीतरी वरती येतं आहे गळ्याकडे, त्याला आम्ही रायझिंग एपिगॅस्ट्रिक सेन्सेशन म्हणतो. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऑरा आहेत ज्या एपिलेप्सीमध्ये खूप कॉमन आहेत. तुम्ही बऱ्याच पेशंटना जर विचारलं की तुला फिट यायच्या अगोदर काय जाणवतं रे, तर ते सांगतील तुम्हाला की हो मला भीती वाटते थोडी. कोणी म्हणेल मला डोक्यामध्ये थोडा हेवीनेस वाटतो, कोणी म्हणेल की मला हातामध्ये गरम होतं. तर कुठे फोकस आहे त्याच्यानुसार हा ऑरा पण बदलतो असं. बापरे. फिट येण्याच्या अगोदर जे संकेत दिसतंय किंवा पेशंटला जे जाणू होतो त्याला ते आपण सोप्या भाषेत सरांनी जसं सांगितलं त्याला ऑरा म्हणतात. हे वेगवेगळे प्रकारचे ऑराज असतात. जसं म्हणजे कोणाला एपिगॅस्ट्रिक सेन्सेशनमध्ये पोटातून काहीतरी वरती येतो, कोणाला चोकिंग सेन्सेशन येतो, कोणाला काहीतरी ऐकू येते गुई म्हणजे TV म्हणजे अगोदरचं जे आहे ना जे केबलच्या लाईट गेली म्हणजे खुर्र आवाज यायचे ना तसं ते कानात ते आवाज यायचे. हां, कोणाला म्हणजे सारखं डोळ्यासमोर असं काहीतरी फ्लिकरिंग ऑफ लाईट दिसायचे, कोणाला बझिंग साऊंड यायचे, कोणाला असं वाटतं काहीतरी मुंग्या आल्या माझ्या हातात, कोणाला असं वाटतं की बाबा आता मी पडून जाईल का, कोणाला खूपच भीती वाटते जसं सरांनी सांगितलं. हे मेंदूच्या ज्या ठिकाणीमधून ते उत्पन्न बिंदू जे निर्माण होतो, जिकडनं इलेक्ट्रिक करंट ते निर्माण होतो आणि जिकडे जिकडे पसरतो त्यानुसार ते ऑरा डेव्हलप होतं. हे ऑरा म्हणजेच एक फोकल सीझर आहे. म्हणजे थोडक्यात ऑरा म्हणजेच सीझर.
हे लक्षात ठेवावे. म्हणजे ते सारखं सारखं होत असेल मग त्याला इव्हॅल्युएट करायला पाहिजे. मला यालाच धरून एक प्रश्न विचारायचा आहे की तसं बऱ्यापैकी हे लक्षणं म्हणजे काय, एक तो सीजर येतो मग तो बरा होतो आणि मग त्याच्यानंतर परत नॉर्मल तो माणूस किंवा ती व्यक्ती होते. तर हे किती खरं तर घातक आहेत परत परत असे सीजर्स येणं आणि परत परत एपिलेप्सी अनअटेंडेड राहणं. कारण जर ही लक्षणं काय अगदी फक्त काय सतत भीतीच वाटत असेल किंवा काय ते सायलेंट सीजर्स येत असतील, कुठेतरी एकटक तंद्री लागत असेल आणि त्यातनं परत ते कुणी हाक मारल्यावर मी बरं होत असेल, तर ते अटेंड करण्याची प्रमाणे कदाचित कमी असू शकतं. करेक्ट. तर किती महत्त्वाचं आहे योग्य वेळेत अशा कुठलीही लक्षणं दाखवणाऱ्या व्यक्तींना डॉक्टरांपर्यंत घेऊन जाणं आणि त्या एपिलेप्सीवरती उपाय करणं, नाहीतर त्याचं मॅनिफेस्टेशन कशात होऊ शकतं. आता एपिलेप्सी जसं तुम्ही म्हणाला की ही साधी लक्षणं असतील तर काय हरकत आहे, होऊ हो, देत रोज. हो. पण असं नसतं. जेव्हा एखादी एपिलेप्सी आपल्याला दिसते किंवा साधं त्याला आपण म्हणूया आवरा येतोय, त्यावेळी मेंदूमध्ये बऱ्याच संरचना बदलत असतात, इलेक्ट्रिक करंट्स फिरत असतात मेंदूमध्ये आणि एवढे मिलियन्स ऑफ इलेक्ट्रिक करंट जेव्हा एकत्र होऊन एक सीजर प्रोड्यूस करतात, यू कॅन इमॅजिन तो किती मोठा इलेक्ट्रिक करंट असेल. तर ही जर एपिलेप्सी समजा ड्राईव्ह करताना आली आणि तो शून्यात गेला तर किती मोठा ॲक्सिडेंट होऊ शकतो. हो. समजा स्विमिंग करताना आली तर तो चोक होऊ शकतो. हे सगळं जाऊ द्या, पण एक सुडेप नावाचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये सडन अनएक्सपेक्टेड डेथ इन एपिलेप्सी म्हटलं जातं, ओ ज्याचं प्रमाण 1% आहे एपिलेप्सीच्या पेशंट्समध्ये. बापरे. त्यामुळे एखादा पेशंट झोपलाय आणि सडनली मॉर्निंगला आपल्याला कळतं की ही इज नो मोर. सो एपिलेप्सीमध्ये डेथसुद्धा होऊ शकते जर ती अनअटेंडेड राहिली तर. बापरे. तर हे मला घाबरवायचं नाही आहे, परंतु हा कॉमन आहे, म्हणजे मेडिकल सायन्समधलं हे माहिती पाहिजे सगळ्यांना की अनअटेंडेड ठेवणं चुकीचं आहे. त्याचं तज्ज्ञांकडून भलेही मग त्याला गोळी असेल, एक सिंगल गोळी असेल, काय हरकत आहे घ्यायला. हो. मी असं नाही म्हणत की प्रत्येक एपिलेप्सीची ट्रीटमेंट खूप मोठी असेल किंवा त्याच्यामध्ये भरपूर सारे इन्व्हेस्टिगेशन, असं नाही आहे. कितीतरी एपिलेप्सीज अशा आहेत की साध्या एका गोळीने पूर्णतः बऱ्या होऊ शकतात, 2 वर्षात बंद होऊ शकतात. मग का नाही? जर त्याच्यामध्ये रिस्क इन्व्हॉल्ड एवढी मोठी असेल, ड्राईव्ह करतोय आपण किंवा स्विमिंग करतोय, तर कितीतरी आमचे असे पेशंट्स आहेत की ज्यांना आम्ही भाजलेलं बघितलं आहे. म्हणजे ती बिचारी बाई जेवण करते आणि तिला असं अपसेन सीजर आली आणि शी डझंट रिमेंबर व्हॉट हॅपन आफ्टर दॅट. ते गरम पाण्याचं पातेलं तिच्या अंगावर पडतंय, पाय भाजतायत. खूप सारे पेशंट्स आम्ही असे बघितले. त्यामुळे त्याचं कारण काय आहे, नक्की का तिला असं होतंय, हे बघणं गरजेचं आहे, अटेंड करणं गरजेचं आहे. सरांनी जसं सांगितलं सुडेप इज ओनली 1%. म्हणजे इपिलेप्सीमुळे कोणाला फिट येऊन पडलं तर त्याच्यामुळे फक्त म्हणजे डायरेक्ट कॉज म्हणला आपण की त्याच्यानी डेथ होतो माणसाची किंवा इपिलेप्सी पेशंट, तर तो 1% आहे. बाकीचे म्हणजे काय, किती मोठं फिट आला तरी पण ते थांबते, ते युजली ते थांबते. समजा 1 फीट आली, मग मध्ये पेशंट 5-10 मिनिटानंतर तो थोडा गुंगीत जातो, मग तो परत उठतो. आता समजा ड्रायव्हिंग करताना फिट आली तर ड्रायव्हिंगमुळे जे ॲक्सिडेंट होतो त्याच्यामुळे त्याला जास्त त्रास होतो. तसं समजा जे स्वयंपाक करताना समजा एखाद्या बायला म्हणजे ते बर्शनवर काहीतरी चपाती करत असेल तर हात तिकडेच ठेवला, मग ते हात भाजतो. म्हणजे माझ्याकडे एक असं पेशंट होता की बाबा त्याच्याकडे जे सोलार गिझर होतं तर त्यांनी ते ऑन केलं आणि मग तो आत बाथरूममध्ये आंघोळ करता करता म्हणजे त्याला फिट आली, तो खाली पडला, तो सगळं पाणी ते खाली गेलं आणि मग त्याचं अंग भाजलं. तर फिट आल्यामुळे डायरेक्ट डेथ होत नाही किंवा जीवाला काही धोका नसतो, पण फिटामुळे जे वेगळं होतं म्हणजे खाली पडला तर मार लागणं, ड्रायव्हिंग करताना ॲक्सिडेंट झाला किंवा आंघोळी करताना भाजतं, हे सगळं वेगवेगळे कारणं, त्याला आपण जे महत्त्व द्यावे. डायरेक्ट फिट आली आणि कोणी मेला लगेच म्हणजे असं काही खूप कमी आहे असं. तर हे अटेंड केलेलं बरं असं. तर त्याला इव्हॅल्युएट करून पूर्ण असं का होतो त्याची जाणीव घेणे महत्त्वाचं मला असं वाटतं. मला यालाच जोडून एक प्रश्न पडतो, तो म्हणजे मग फिट आल्यावरती करायचं काय? कारण आपल्याला साधारण माहिती आहे की हार्ट अटॅक आला, कोणाला काही डाव्या हातात सेन्सेशन जाणवायला लागले, हृदयात डाव्या बाजूला दुखायला लागलं, तर काय करायचं हे आता बेसिक माहीत पडले आपल्याला. पण फिट आल्यावर काय करायचं हेच कळत नाही. बऱ्याचदा दातखिळी बसते, मग कधी जर त्यात जीभ अडकली तर मग रक्त यायला लागलेलं असतं आणि मग हातपाय कडक झालेले असतात. मग कोणी म्हणतं कांदा आणा, कोणी म्हणतं चप्पल आणा आणि मग चपलेचा वास द्या. असं वेगवेगळं काय जे IQ आपल्याला टोटके आहेत ते आपण करण्याचा प्रयत्न करतो. पण ज्यास ॲक्च्युअल अशी फीट येते
जिथे तो माणूस शुद्धच हरपते आणि मग त्या पॉईंटला काय केलं पाहिजे? म्हणजे पाणी दिलं पाहिजे, बसवलं पाहिजे, ते आपोआप शांत होईल, नेमकं केलं काय पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे. फिट जसं आपण म्हणतो की खूप प्रोलॉंग पिरियड करता नसते. असं होत नाही की फिट अशी 5 मिनिटाकरता चालली आहे कंटिन्युअस, असं होत नाही. कुठली पण फिट ही इव्हेंच्युअली एक साधारणतः 1 मिनिटाच्या आत थांबतेच. ओके. पण त्यावेळी काही पोटेन्शियल डॅमेज होऊ शकतात शरीराला. हं. फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणाला जीभ चावली जाते, तर ते जे रक्त आहे ते फुफ्फुसामध्ये जाऊ शकतं, ॲस्पिरेशन्स होऊ शकतात. तर आणि आजूबाजूला काही शार्प गोष्टी असतील किंवा काही लोखंडाचं असेल, तर हातांच्या हालचालीमुळे ट्रॉमा होऊ शकतो, हं. डॅमेज होऊ शकतो. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, या पेशंटना जमिनीवर झोपवलं पाहिजे. त्यांना मोठा फॉल नाही झाला पाहिजे. हं. समजा आता मी खुर्चीवर बसलो आणि मला फिट आली, तर पटकन ही खुर्ची बाजूला करून मला जमिनीवर झोपवलं पाहिजे. एका साईडला केलं पाहिजे. जर मी पूर्णतः माझं डोकं मागे असेल आणि पाठ चिकटलेली असेल, तर माझी जीभ मागे पडू शकते आणि मला हायपॉक्सिया होऊ शकतो किंवा ऑक्सिजन मिळत नाही बऱ्याचदा. ॲस्फिक्सिया होतो. त्याच्यामुळे त्यांना एका साईडला ठेवणं म्हणजे जीभ एका बाजूला पडेल. हं. म्हणजे एअरवे मेंटेन झाला पाहिजे, जसं आपण एअरवे ब्रीथिंग आणि बरोबर. सर्क्युलेशन म्हणतो. त्याच्यानंतर कुठल्याही आजूबाजूच्या शार्प गोष्टी किंवा सॉलिड गोष्टी बाजूला केल्या पाहिजेत. तोंडामध्ये तुम्ही एखादा कपड्याचा तुकडा टाकू शकता, जेणेकरून त्याने जीभ चावू नये म्हणून. ओके. परंतु तोंडात पाणी कधीच नाही घातलं पाहिजे. ओके. कारण तुम्ही जर पाणी दिलं किंवा दुसरं काही द्यायचा प्रयत्न केला, तर ते फुफ्फुसात जाईल. कारण तो पेशंट त्या काही सेकंदांकरता बेशुद्ध असतो, एपिलेप्सीचा पेशंट. त्याला तो सेन्स नसतो की ते पाणी खोकलाकडून बाहेर काढावं. ते त्याचे रिफ्लेक्सेस नसतात. त्याच्यामुळे तोंडामध्ये पाणी वगैरे अजिबात दिलं नाही पाहिजे. एका साईडला करावं, सॉफ्ट कुशनिंग द्यावं आणि त्याला हात-पाय ते त्याचे झटकणारे असतात, त्याला बरेच लोक पकडण्याचा प्रयत्न करतात. हं. ते पकडू नयेत. त्यांना सॉफ्टली हलू द्यावं. त्याला आपण काहीच त्यावेळेला करू शकत नाही. ओके. आजकाल आता स्प्रे असतात अवेलेबल, मिडाझोलाम स्प्रे आहे, जे आपण पटकन त्यांच्या नाकामध्ये मारू शकतो. आता समजा नोन पेशंट आहे एपिलेप्सीचा, युजुअली त्यांनी आयडेंटिटी कार्ड कॅरी केलं पाहिजे की मला एपिलेप्सी आहे, मी ही औषधं घेतोय. हं. तर बऱ्याचदा त्यांना आम्ही मिडाझोलाम स्प्रे देतो, जे स्प्रे त्यांच्या नाकामध्ये मारले की एपिलेप्सीचा मोठा अटॅक टळू शकतो. ओके. आणि मोठ्या अटॅकचे दुष्परिणाम पण मोठे असतात. हं. तर तो स्प्रे आपल्याला मारता येतो. साधारणपणे चप्पल किंवा कांदा असं काही नाकाजवळ ठेवलं नाही पाहिजे. इंटेन्स स्टिम्युलस अजून काही ॲडिशनल दिला नाही पाहिजे. पण तोच अटॅक जर खूप जास्त कंटिन्युअस राहिला 1 मिनिटापेक्षा जास्त, तर मात्र त्वरित आपण मेडिकल हेल्प घेऊन त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये आपण शिफ्ट केलं पाहिजे. त्याला आपण कधी-कधी स्टेटस एपिलेप्टिकस म्हणतो, की जे कंटिन्युअस एपिलेप्सीचे अटॅक येतात, त्याच्यामुळे मेंदूला डॅमेज होऊ शकतो. हं. तर अशा पेशंट्समध्ये 1 मिनिटाच्या वरती कुठला अटॅक असेल किंवा 5 मिनिटामध्ये 2-3दा फिटचे अटॅक आले, तर अशा पेशंटना वारंवार अटॅक्स येऊ शकतात. त्यामुळे पटकन त्यांना हॉस्पिटलाइज करणं गरजेचं आहे. हं. परंतु जो अटॅक सौम्य आहे, 1 मिनिटाच्या आतमध्ये थांबला आहे, त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज नसते. पण जसं मी सांगितलं फर्स्ट एड, जमिनीवरती झोपवणे, एका साईडला करणे, तोंडामध्ये एखादा सॉफ्ट क्लॉथ तुम्ही देऊ शकता की बाईट होऊ नये म्हणून. आणि जर असेल अवेलेबल तर मिडाझोलाम स्प्रे आपण देऊ शकतो. ओके. ओके. आणि फिट येऊन गेल्यानंतर म्हणजे जर जे कोणी पेशंट आहेत ते शुद्धीवर आलेत, अशा वेळेस काय केलं पाहिजे? मग त्यांना काही खायला द्यावं का? काही पाणी किंवा ORS किंवा काहीतरी गोड याने काही मदत होऊ शकते का? मग शुद्धीवर आला म्हणजे काय, पेशंटचा समजा आय कॉन्टॅक्ट मेंटेन झाला किंवा तो बोलू शकतो. आपण काय सिंपल प्रश्न विचारला की बाबा तुझं नाव काय, तुला काय झालं. ज्यावेळी तू पूर्ण शुद्धी येतो तो त्यावेळी आपण त्याला पाणी देणं किंवा त्याचा ॲड्रेस विचारणं किंवा काय खायला देणं हे आपण करू शकते. ज्यावेळी ॲक्च्युली फिट येते त्यावेळी म्हणजे तोंडात चमचं टाकणं किंवा कांद्याचा वास घेणं, चप्पलचा वास घेणं, हातात चावी घेणं, हे सगळे जे आता काय मेडिकल सायन्स इव्हॉल्व झाल्यामुळे आपल्याला माहिती आहे की हे सगळं म्हणजे ताबूज आहे किंवा बरोबर. काही उपयोग बरोबर नाही आहे, त्याचा. काय उपयोग नाही त्याचे. कारण ते फिट एकदा आली, जसं सरांनी सांगितलं, एकदा आली नंतर ते ज्यावेळी ते तीव्र कमी होतो त्याचवेळी ते पेशंट उडतो. हे जे एक स्ट्रॉंग स्टिम्युलस असते त्यामुळे आपल्याला असं वाटतं की त्याची फिट थांबली, तसं नव्हे. ती तशी पण थांबणारच होती. तशी पण थांबणार बऱ्याचदा असेल. पेशंट्स आम्हाला सांगतात, नाही आम्ही कांदा लावला आणि मग फिट बंद झाली. ते कांद्यामुळे नाही, ती आपोआपच बंद झालेली आहे. कांद्याचं एक निमित्त आहे फक्त. तुम्ही कांदा नसता लावला तरी ती बंदच झाली असती. बरोबर. मग ती 1-1.5 मिनिटापेक्षा तशीही थांबणार तशी नव्हती. थांबतच असते. ओके.
एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर अशा वारंवार फिट कोणाला येत असतील तर त्यांना रेग्युलर नॉर्मल आयुष्य जगता येतं का? कारण मला वाटतं हा खूपदा प्रश्न पडतो की आणि हे आपण खूप स्टोरीज ऐकलेल्या आहेत की नाही मुलाचं किंवा मुलीचं लग्न ठरतंय पण मग फिट्स येतात किंवा एपिलेप्सी आहे म्हणून त्यांचं लग्न ठरत नाही किंवा लग्नानंतर एपिलेप्सी डायग्नोज झाला आहे तर मग काय डिवोर्सपर्यंत प्रमाण जातं की नाही या व्यक्तीला फिट येतात म्हणून मग आणि त्यातल्या त्यात जर बायका असतील तर मग त्यातल्या त्यात पुरुष सहज डिवोर्स देऊन टाकतात. तर ह्या कुठल्याही व्यक्तींना ज्यांना एपिलेप्सीचे अटॅक्स परत परत येतात त्यांना नॉर्मल आयुष्य जगता येतं का? का नाही? म्हणजे आता ही दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या समाजामध्ये, की स्त्रियांना आणि पुरुषांना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं. पण आज आपण जर पूर्ण जगात बघितलं, तर अशी कितीतरी लोकं आहेत ज्यांना एपिलेप्सीचा आजार आहे आणि दे हॅव डन फिनॉमिनली वेल. जे खूप सक्सेसफुल आहेत. तुम्ही जॉन टी रोड्स घ्या, रूझवेल्ट घ्या, अमेरिकेचे प्रेसिडेंट घ्या, एल्टन जॉन घ्या, की ह्या सगळ्यांना एपिलेप्सीचा आजार होता आणि त्याच्यावर त्यांनी मात करून एक सक्सेसफुल म्हणजे सुपर सक्सेसफुल करिअर त्यांनी केलं आहे, बरोबर. असं मी म्हणेन. त्याच्यामुळे हा काही स्टिग्मा ठेवण्याची काही गरज नाही आहे. तुम्ही एक नॉर्मल लाईफ जगू शकता. असे कितीतरी आमचे पेशंट्स आहेत, की ज्यांना भरपूर एपिलेप्सीचे अटॅक्स यायचे. त्याच्या मुळाशी आपण जातो, काय कारण आहे एपिलेप्सीचं शोधतो. काही काही जणांमध्ये आपण ऑपरेशन्स पण केलेत. पण त्यांची लग्न झाली आहेत. आज ते चांगलं नॉर्मल आयुष्य जगतायत. त्यांना मुलंबाळं पण झालेली आहेत. सो एक साधारण जनमानसामध्ये भीती असणं साहजिक आहे, की एपिलेप्सी म्हणजे दिसायला भीतीदायक आजार आहे. हो. पण तो काही सेकंदांसाठी राहतो आणि तो ट्रीटेबल आहे. तो पूर्णपणे बरा होऊ पण शकतो. पण त्यासाठी आपण वैद्यकीय मदत घेणं, तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. हम्म. वी हॅव टू फेस इट. आणि फेस केल्यानंतर त्याचं काय कारण आहे हे शोधून जर त्याला 1-2 गोळ्या घ्यायला लागत असतील किंवा काय ऑपरेशनचा इलाज असेल तर करायला काय हरकत आहे? हो. यू कॅन लिव्ह अ नॉर्मल लाईफ. माझीच एक पेशंट होती, मी सांगतो. तिला 7-8 वर्ष एपिलेप्सीचे एपिसोड्स यायचे. 17 वर्षाची होती. तिची सर्जरी झाली. त्यातनं ती व्यवस्थित बाहेर पडली. आज ती जॅपनीज एम्बसीमध्ये ट्रान्सलेटर म्हणून आहे आणि तिचा हजबंड इज अ चायनीज ट्रान्सलेटर. चांगले मॅरिड आहेत, मुलं-बाळं झालेत. सो तिला पण कधी काळी असं वाटत होतं तिच्या वडिलांना, की आपल्या मुलीचं काय होणार? पण असं नाही आहे. आता सायन्स खूप पुढे गेलं आहे. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आलेत. खूप क्लिष्ट आजार आपण आता अनसॉल्व्ह करतो आणि त्याला आपण पूर्ण बरं करू शकतो. हो, हो. जसं सरांनी सांगितलं आहे फिटचा आजार म्हणजे काय मोठा आजार नव्हे. प्रत्येक माणूस म्हणजे नॉर्मल फिटचं जे पेशंट आहे ते नॉर्मल जगू शकतं लाईफ. आता परवा दिवशी माझ्याकडे एक पेशंट आलेले. ते म्हणजे नातेवाईकाला घेऊन आले की बाबा ह्याचा म्हणजे ती मुली होती म्हणजे 25 वर्षाची की बाबा असा फिटचा ह्याला आजार आहे, आम्ही आमचं मुलं ह्याला देणार आहे, करायचे का नाही. म्हणजे ते पेशंट न घेता ते फक्त त्याचे इन्फॉर्मेशन घेऊन माझ्याकडे. मी म्हणलं की का नाही, तुम्ही हा विचार करा म्हणला की ते मुलीने स्वतःच सांगितलं की बाबा मला फिटचा आजार आहे बघा, मला हे गोळ्या चालू आहे. म्हणजे त्याला नकारण्याचं म्हणजे म्हणजे आपण नकारलं म्हणजे चुकीचं केलं. त्याची हॉनेस्टी बघा की ते मॅरेजच्या अगोदर त्यांनी सांगतं की बाबा मला असाचा आजार आहे, हे गोळ्या बरोबर. मला घ्यावा लागेल. तर दॅट इज म्हणजे रिलेशनशिप जे बिल्ड होतं ते फक्त म्हणजे आपल्या जे हॉनेस्टीवरच बिल्टअप होतो. तर त्या मुलीला मग मग ते पॅरेंटला जे होते त्यांना मी समजून सांगितलं की बाबा हे त्याला नॉर्मल जे आहे फोकल इपिलेप्सी हे आजार आहे ते आणि लेव्हिटोसेटामी गोळीमुळे ते फिट पण त्याचे कंट्रोल होते आणि ते म्हणजे चांगलं म्हणजे इंजिनिअर होती ती आणि ते काम पण करत होती ती. तर मी म्हटलं की का नाही. तर मी त्यांना तेच समजा मॅरेज नंतर हे आजार झाला असता तर तुम्ही काय केलं असता. हम्म. आत्ता आहे आणि त्यांनी सांगितलं पण ह्याच्यापेक्षा तुम्हाला काय पाहिजे. आणि मग त्यांचा नेक्स्ट प्रश्न होता की ह्याला मूळ बाळचं काय होईल, मग ह्याला पण त्रास होईल का, हे हेरिडिटरी असतो का, अनुवंशिक आहे, ट्रान्समिट होईल का. मी त्याला समजून सांगितलं हे हेरिडिटरीचा आजार नव्हे, म्हणजे त्याला फक्त नॉर्मल इपिलेप्सीचा आजार आहे जे लेव्हिटोसेटाम नामक गोळीने एका गोळीने ते कंट्रोलमध्ये होतं. आणि ते हे गोळ्यांमुळे काय प्रत्येक पेशंटला म्हणजे काहीतरी बाळामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येईल किंवा मेडिकेशनमुळे ते बाळाला त्रास होईल असं काय नाही आहे. म्हणजे प्रत्येक फिटचा पेशंट म्हणजे वेगवेगळे जे आजार आहेत त्याला प्रॉपर इव्हॅल्युएट केलं तर त्यांच्यामध्ये जे लाईफ स्पॅन म्हणा किंवा नॉर्मल जगण्याची जी हे ते नॉर्मल ते लोक जगू शकतं. असं नाही की नाही म्हणून. म्हणजे तर मला हेच सांगायचं की बाबा प्रत्येक इपिलिप्सीचे जे पेशंट आहे असं नाही की ते ॲबनॉर्मल आहे किंवा हे ते सगळे नॉर्मल लाईफ जगू शकतात आणि त्यांना प्रॉपर इव्हॅल्युएट करून प्रॉपर ट्रीटमेंट दिलं तर त्यांचे फिट पण थांबतात. बरंच लोकांना हे कन्सेप्ट असते की बाबा एकदा फिट आली की म्हणजे कायमस्वरूपी त्यांना फिट येईल. तसं नव्हे. सरांनी जसं सांगितलं की 70 to 80% जे फिट असतात
ते एका किंवा 2 गोळीने ते थांबून जातात. हम्म. तर वी शुड इव्हॅल्युएट देम प्रॉपरली आणि त्यांना गाईड केलं तर ते बरं होऊ शकतं. मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याच्या अराउंडची भीतीच इतकी मोठी Yes. आहे. आणि द फॅक्ट की ज्यावेळेस एपिलेप्सीचा तो अटॅक येतो त्यावेळेस ते जोपर्यंत ते काही म्हणजे जोपर्यंत तो अटॅक आपल्या आपोआप निघून जात नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे ती जी हतबलता आहे, त्यातनं येणारी जी भीती आहे, त्यातनं बहुतेक हे प्रश्न पडत असतील. मला यालाच जोडून एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे किती कॉमन आहे एपिलेप्सी? म्हणजे कारण आपल्याला तर असं वाटतं की ढोबळमानानं बघायला गेलं तर खूप कमी लोकांना याचं प्रमाण असेल आणि खूप कमी लोकांना असेल. पण तुम्ही जी आत्ताची उदाहरणं देताय, म्हणजे काय सतत हसणं असेल किंवा कुठेतरी तंद्री लागणं किंवा सतत काहीतरी जर्क्स येणं, ही बऱ्यापैकी कॉमन लक्षणं वाटतात. म्हणजे आय एम शुअर की जी लोक बघतायत त्यांनाही असं वाटत असेल की अरे मलाही कधीतरी हे झालेलं आहे, तर मला एपिलेप्सी आहे का? तर खरंच किती कॉमन आजार आहे हा? एपिलेप्सी हा खूप कॉमन आजार आहे. या ठिकाणी मला एक सांगायचं आहे की सीझर आणि एपिलेप्सीमध्ये फरक आहे. ओके. सीझर म्हणजे एक सिंगल एपिसोड, फिटचा एक सिंगल एपिसोड म्हणजे सीझर. आणि जर Okay. वारंवार सीझर येत असेल तर त्याला आपण एपिलेप्सी असं म्हणतो. तर जसं तुम्ही म्हणाला की हा कॉमन आजार आहे का, तर साधारणपणे 1% लोकांना एपिलेप्सीचा आजार असू शकतो. ओके. म्हणजे आज आपण जर भारतात पाहिलं तर 1 करोड लोकांना एपिलेप्सीचा आजार आहे साधारणतः. हम्म, हम्म. इतका तो कॉमन आहे. म्हणजे 100 लोक जर तुम्ही आजूबाजूची पकडली तर एकाला एपिलेप्सी असू शकते. इतकं Okay. ते कॉमन आहे. याला जोडूनच आणखीन एक प्रश्न पडतो, तो म्हणजे मग एपिलेप्सी कोणाला होतो? कारण मी त्या फीट येणं वगैरे ह्या सगळी हे ऐकलं आहे बऱ्यापैकी लहान मुलांमध्ये, म्हणजे लहान मुलांना फीट येतो. पण त्यामुळे हा फक्त लहान मुलांचा आजार आहे, मोठ्यांना पण होतो? काय एज ग्रुपमध्ये डायग्नोज होऊ शकतो? नेमकी कारणं काय असतात याच्याबद्दल ऐकायला आवडेल. हे लहान बाळामध्ये किंवा चाइल्डहूड एजमध्ये हे एपिलिप्सीचा आजार ॲडल्टपेक्षा थोडं जास्त आहे असं. ओके. तर वेगवेगळे कारणामुळे फिट येऊ शकते त्यांना आणि वेगवेगळे वयानुसार पण त्याचे वेगळे वेगळे कारण आहे. समजा एखादा शिशु बाळ म्हणजे जन्माचा बाळ, जन्माच्या वेळी समजा डिलिव्हरी व्यवस्थित नाही झाली तर त्यांना डिलिव्हरीच्या वेळी काय प्रॉब्लेम आला तर पाठीमागचा मेंदूला जे रक्तपुरवठा कदाचित सरळ नाही भेटला तर त्याला हायपॉक्सिक ब्रेन इंजुरी होतो. हे जे आम्ही कॉमन बघतो त्याच्यामुळे त्यांना फिट येऊ शकते. दुसरं, जन्माच्या वेळी समजा बाळाला किंवा आईला काय इन्फेक्शन झाला म्हणजे टॉर्च इन्फेक्शन जे आपण जे म्हणतो त्याच्यामुळे पण त्यांना फिट होऊ शकते. जन्मला समजा बाळाची शुगर डाऊन झाली तरी पण त्यांना फिट होऊ शकते. समजा कॅल्शियमची मात्रा कमी झाली तरी पण त्यांना फिट होऊ शकते. हे म्हणजे जन्माच्या वेळीचे जे हे कॉमन फिट आम्ही जे बघतो. जसं जसं बाळ मोठं होतं समजा 6 महिने ते 5 वर्ष तनका त्याला आपण जे मोस्ट कॉमन जे आम्ही बघतो ते फेब्राईल कन्व्हल्जन्स असं म्हणतात. म्हणजे ताप खूप वाढला 101च्या वरती झाला तर लगेच बाळाला झटका येतो मोठा आणि त्याच्यानंतर बाळ अनकॉन्शियस होतो. ते फेब्राईल कन्व्हल्जन्स असं म्हणतात. तसंच पुढे गेलं की म्हणजे समजा बाळाला काय इन्फेक्शन झाला किंवा ट्रॉमा झाला, आघात झाला तरी पण त्यांना फिट होतो. जे मोठं गेल्यानंतर काही स्पेसिफिक एपिलेप्सीज असतात जे एज ग्रुपमध्ये म्हणजे 6 वर्ष ते म्हणजे 15 वर्षेपर्यंत ते कॉमन असतात. चाइल्डहूड अब्सेन्स एपिलेप्सी असं म्हणतात. जसं सरांनी सांगितलं की बाळ शून्यात जातो, एकटक बघत राहतो तसलं. ज्युएल मायोक्लिनिक एपिलेप्सी म्हणजे ज्याला सारखं उठलं की जर्क येत राहतात, वस्तू निसट राहतात. तर हे जे 5 ते 15 वर्षामध्ये हे कॉमन असतो. बिनाइन रोलँडिक एपिलेप्सी नावाचा एक आजार आहे जे बाळाला म्हणजे जवळजवळ म्हणजे 7व-8व्या वर्षी सुरू होतो, 12-13 वर्षेपर्यंत राहतो आणि मग नंतर तो आजार निघून जातो. ओके. तर त्याच्यामध्ये फक्त रात्री झोपल्यानंतरच बाळाला ते फिट येतात. बरं, तर हे जे चाइल्डहूडमध्ये हे सगळे जे एपिलेप्सीचे जे प्रमाण आहे ते थोडं जास्त आहे. ॲडल्टहूडमध्ये म्हणलं की आपला मग अल्कोहोल अब्यूज आहे किंवा सबस्टन्स अब्यूज म्हणला, स्ट्रोक म्हणा किंवा इन्फेक्शन म्हणा, ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी, रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट म्हणजे जे स्कार एपिलेप्सी हे कॉमन ह्या ग्रुपमध्ये असतात. वयस्कर माणसामध्ये सिनियर सिटीजनमध्ये मेंदूची काय गाठ निघाली किंवा स्ट्रोक बसला किंवा डेमेन्शिया झाला, मल्टिपल म्हणजे स्ट्रोक बसले तर सिनियर सिटीजनमध्ये हा आजार पण होऊ शकतो. म्हणजे वयाच्या जन्मापासून वयाचे 60-70 वयापर्यंत हे सगळा आजार म्हणजे एपिलेप्सी सगळ्यांना होऊ शकतो. असं नाही की बाबा हे फक्त बाळांमध्येच असतो किंवा सिनियर सिटीजनमध्येच असतो. आणि वयाच्या कुठल्याही टप्प्यात तुम्हाला तो ऑब्झर्व करता येऊ शकतो. बरोबर. आणि याचं काही डेमोग्राफिक डिस्ट्रीब्युशन आहे का, की पुरुषांना जास्त होतो, स्त्रियांना जास्त होतो किंवा या वयात असल्यानंतर जास्त होतो? जन्माच्या वेळी आपण बघितला तर इन्फंट मॉर्टॅलिटी रेट जे म्हणताय आपण ते सगळ्यात जे जास्त आहे ते मेलमध्ये जास्त आहे ॲज कम्पेअर टू फिमेल.
कारण बायोलॉजिकली जे फिमेल जन्मानंतर ते खूप स्ट्रॉंग असते ॲज कम्पेअर्ड टू मेल. तर जसं जसं ते वय वाढत जातो तर आपण म्हणतो की म्हणजे प्रोजेस्ट्रॉन नावाचं हे जे हार्मोन आहे इट इज अ प्रोटेक्टिव्ह फॉर इपिलेप्सी, आणि हे जे एस्ट्रोजन नावाचं जे हार्मोन आहे तो युजली इज अ ट्रिगर फॉर इपिलेप्सी आणि बाकीचे आजारांवर पण. तर हे असं काय डिस्ट्रीब्युशन म्हणलं की म्हणजे जन्माच्या वेळी जास्त जे आहे ते फिमेलला होतं असं काही नाही आहे, किंवा नंतर ह्याला होतो काही नाही. पण मेनोपॉजच्या नंतर जे ॲज वी नो की इस्ट्रोजिनचं लेवल जे आहे ते हे होतो, कमी होतं. प्रोजेस्ट्रॉनचं कमी होतो. हे हार्मोनल इम्बॅलन्समुळे कधी कधी फिमेलला जास्त होतो, कधी किंवा मेलला जास्त होतो असं आहे. असं स्पेसिफिक म्हणजे खूप जास्त डिफरन्स नाही की बाबा मेलला जास्त होतो किंवा फिमेलला जास्त होतो. ओके, तर दोघांमध्ये त्याचं प्रमाण दोघांमध्ये होऊ सारखं असू शकतो. शकतं. पण चाइल्ड एज ग्रुपमध्ये थोडं ह्याचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे. ओके. आणि एपिलेप्सी किती प्रमाणात जेनेटिक आहे, म्हणजे हेरिडेटरी जेनेटिक असण्याचं प्रमाण किती आहे? आता हे आपलं मिसकन्सेप्शन काय की बाबा म्हणजे पालकांना म्हणजे फिटचा आजार असेल तर ते बाळाला पण होऊन जाईल, ते हो. तसं नाही आहे. आपण म्हणलं की फक्त 3 to 5% ऑफ द इपिलेप्सी पेशंट दे आर हेरिडेटरी. ओके. म्हणजे ह्याचा अर्थ काय, समजा एखादा आई वडिलांना म्हणजे फिटचा आजार आहे तर त्यांचं कोणतं प्रकारचे ते आजार आहे ते जाणून घ्यावे. जे फॉर एक्झाम्पल समजा ट्युबरस स्क्लोसिस म्हणतात, तरी ऑटोझोमल डॉमिनंट म्हणलं की ते बाळाने येण्याची शक्यता ते जास्त आहे. बाकीच्या जे बिनाइन रुलॉन्डिक इपिलेप्सी आहे, फेब्राइल सीझर आहे, फॅमिलियल फेब्राइल कन्व्हल्जन्स आहे, किंवा पायरोडॉक्सिन 5 फॉस्फेट डेफिशियन्सीचे जे आजार आहे हे खूप म्हणजे जेनेटिक पास होत नाही. असं म्हणलं जातं आहे की बाबा ओनली 3 to 5% ऑफ द जेनेटिक इपिलेप्सी जे पेशंट आहे ते नेक्स्ट बाळाला ट्रान्सफर करू शकते. ह्याचा अर्थ काय आहे, 93 ते 95% ते ट्रान्समिट होत नाही, असं लक्षात ठेवावे. तर आपण काय म्हणतो की बाबा पालकांना आला तर मुलाला पण येईल, माझ्या मुलीला होईल, असं नाही आहे. खूप सारे पॅरेंट्स आमच्याकडे येतात की आमचं आता लग्न झालेलं आहे, बाबाला येत होतो, आता काय करायचे, पुढे आम्हाला इश्यू म्हणजे मूडबाड करायचे का नाही करायचे. तर युजली ते कोणत्या प्रकारचे आजार आहे आम्ही ते डायग्नोज करतो आणि त्याच्यावर त्यांचं काउन्सिलिंग करतो. मोस्टली इट डझंट गेट ट्रान्समिटेड, असं मला थोडक्यात म्हणायचे. बरोबर. खूपच कमी प्रमाण आहे ओके. ट्रान्समिशनचं. त्यामुळे ते कॅरी फॉरवर्ड होईल याच्या शक्यता खूप कमी अगदीच शक्यता कमी आहे, आहेत. खूपच खूप कमी कमी शक्यता आहे. शक्यता. काही विशिष्ट जेनेटिक आजारांमध्येच जसं त्यांनी सांगितलं त्याच्यामध्येच 1 to 2% लोकांमध्येच ते चाइल्डला पास ऑन होईल. ओके. मला आणखीन एक गोष्ट समजून घ्यायची आहे, ती म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की एकदा फिट येणं याला आपण सीजर म्हणूयात, आणि जर ती वारंवार होत असली तर ते एपिलेप्सी होतं. तर सीजर टू एपिलेप्सी म्हणजे याचं काही प्रमाण असतं का, की जर तुम्हाला एकदा फिट येऊन गेली किंवा काय महिन्यातनं 2दा आल्या, वर्षातनं 2दा आल्या, की मग ते एपिलेप्सी होतं, आणि सीजरचं एपिलेप्सीमध्ये कन्व्हर्जन कसं होतं? बेसिकली मेंदूला कुठलाही इन्सल्ट झाला, मग तो शुगर कमी झाल्यामुळे असेल किंवा स्ट्रोक आल्यामुळे असेल किंवा ट्रॉमा झाल्यामुळे असेल तर सीझर येऊ शकते. तो एक सिंगल एपिसोड असू शकतो, बरोबर. म्हणजे ॲक्यूट सिम्प्टोमॅटिक सीझर म्हणतो आपण त्याला. म्हणजे आता मी पडलो, मला थोडा मेंदूला मार लागला तर मला फिट येऊ शकते, कॉमन आहे, बरोबर. जसं त्यांनी सांगितलं यंग ॲडल्ट्समध्ये किंवा म्हाताऱ्या माणसांमध्ये स्ट्रोक आला तर सीझर येऊ शकते. परंतु मेंदूमध्ये असा एखादा जो भाग आहे जो अनियंत्रितपणे विद्युत लहरी निर्माण करतोय तर त्या पेशंट्सना एपिलेप्सी होणार. कळलं का? म्हणजे ज्याला आपण रिमोट सिम्प्टोमॅटिक सीझर म्हणतो, जो वारंवार तिथून करंट्स निर्माण करतोय. मग त्याची बरीच कारणं आहेत, ती पण आपण बघू हळूहळू. परंतु जर वारंवार इलेक्ट्रिक करंट्स निघत असतील, स्पार्किंग होत असेल, आतमध्ये शॉर्ट सर्किट्स होत असतील, काहीतरी कारणामुळे ज्याला आपण एक उगमबिंदू म्हणूया, त्या उगमबिंदूतून जर ते इलेक्ट्रिक करंट्स वारंवार निघत असतील तर मात्र त्यांना वारंवार सीजर्स येणार, म्हणजेच त्याला एपिलेप्सी होणार. ओके. ओके. आणि मग त्याची बरीच कारणं असू शकतात जी शोधून आपण त्याला पूर्णतः ट्रीट केलं पाहिजे. मला तिथेच यायचंय, कारणांकडे जायचंय, की काय कारणांमुळे एपिलेप्सी होते. म्हणजे आता हे तर समजतंय की काहीतरी मेंदूमध्ये कुठल्या तरी 2 कनेक्शन्समध्ये बेसिकली शॉर्ट सर्किट होतोय, आणि कुठल्या तरी एक वेगळ्या जागा ॲक्टिवेट होतात, आणि त्यानुसार आपला मेंदू त्या हालचाली आपल्याकडनं करवून घेतोय, आणि ते वारंवार होत राहिलं तर त्याला आपण एपिलेप्सी म्हणतो. पण होतं कशामुळे, म्हणजे काय कारणांमुळे ते शॉर्ट सर्किट्स होतात, आणि काय कारणांमुळे असे सीजर्स येतात आणि एपिलेप्सी होतं? तर या ठिकाणी मला आवर्जून हे सांगावंसं वाटेल की जेव्हा आपला मेंदू वाढता असतो किंवा जन्मतः असतो त्यावेळी तो अतिशय सेन्सिटिव्ह असतो, संवेदनशील असतो. अशा मेंदूला झालेला कुठला पण इन्सल्ट, तो छोटासा का असेना, मग काही सेकंदांकरता ऑक्सिजन नाही मिळाला किंवा कॅल्शियम कमी झालं किंवा ग्लुकोज नाही मिळालं त्यावेळेला, किंवा डिलिव्हरी करताना समजा फोर्सेप्स लावायला लागले आणि त्यावेळी मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा थोडासा कमी पडला,
तर मात्र मेंदूमध्ये छोटंसं स्कारिंग होणार आणि मग या पेशंट्सना वारंवार एपिलेप्सीचे अटॅक्स येऊ शकतात. ओके. त्याच्यामुळे संवेदनशील काळामध्ये मेंदूला झालेला इन्सल्ट हा अतिशय म्हणजे चांगला नसतो मी म्हणेन, आणि ते पेशंट्स आमच्याकडे वारंवार फिट्स घेऊन येतात. आता फॉर एक्झाम्पल तापच घेऊया साधा, फिब्राईल सिजर्स, जसं डॉक्टर मुदस्सरनी सांगितलं की वारंवार जर फिब्राईल सिजर्स व्हायला लागल्या, टेम्परेचर 101, 102, फिब्राईल सिजर्स म्हणजे ज्या अतिशय तापानंतर ज्या फिट्स येतात ते, त्यांना फिब्राईल सिजर म्हणतो, तापामध्ये येणाऱ्या फिट्स. तर समजा 101, 102 टेम्परेचर एखाद्या मुलाला चढलं आणि त्याला समजा फिट आली आणि असं वारंवार व्हायला लागलं, तर हिपोकॅम्पस नावाचा एक भाग असतो त्यांच्या मेंदूमध्ये, तो स्क्लेरोटिक होऊन जातो, म्हणजे स्कारिंग होऊन जातं. आणि जेव्हा ही मुलं मोठी होतात, 22 किंवा 23 वर्षाची होतात, त्यावेळी त्यांना ॲब्सेंट सिजर्स यायला लागतात, कॉम्प्लेक्स पार्शल सिजर्स यावे लागतात. त्यामुळे लहानपणी झालेल्या मेंदूमध्ये फॉल्ट्स हे नंतर आपल्याला एपिलेप्सी म्हणून आपल्याकडे येऊ शकतात. सो हे पण एक महत्त्वाचं कारण आहे. सो जन्मतः होणारे काही मेंदूला इन्सल्ट्स, फिब्राईल सिजर्स म्हणजे लहान मुलांमध्ये तापामध्ये येणारे सिजर्स, आणि त्याच्यानंतर काही अशी विशिष्ट आजार आहेत की डिस्प्लाझिया म्हणून एक आजार आहे, ज्याच्यामध्ये मेंदूच्या पेशींची रचना ही उलटीपालटी झालेली असते. नॉर्मली 6 लेअर असतात मेंदूच्या पेशींचे, त्याच्यामध्ये जर उलटापालट झाली तर त्यांचे इलेक्ट्रिक पोल्स पण उलटपालट होतात, ज्याला आपण म्हणतो सायटो आर्किटेक्चर गडबड होते. म्हणजे विटेवरती जी वीट बसली आहे समजा ती तिरकी बसली, आणि त्याच्यामुळे जे इलेक्ट्रिक करंट्स विचित्र निघायला लागतात, तो एरिया बनतो हायपर एक्सायटेबल, अतिसंवेदनशील, आणि मग हा डिस्प्लाझिया जो आहे त्याच्यामधून खूप सारे इलेक्ट्रिक करंट्स निघतात आणि पेशंटला कधी कधी रोज 4-5 अशा पण फिट्स आम्ही बघतो. तर हा एक कॉमन आजार आहे. जसं मी म्हटलं, हिपोकॅम्पल स्क्लेरोसिस आहे, डिस्प्लाझिया आहे. काही जेनेटिक ट्युमर्स असतात, जसं डीनेट वगैरे आम्ही म्हणतो, की ज्याच्यामध्ये मेंदूच्या पेशी हायपर एक्सायटेबल होऊन जातात, त्यांना पण एपिलेप्सी व्हायची शक्यता असते. ओके. आपण जे बघतोय म्हणजे समजा स्लीप डिस्टर्बन्स, स्ट्रेस, शुगर, स्क्रीन टाईम, आणि त्याच्यानंतर स्ट्रोक किंवा मेंदूची गाठ, हे जे कॉमनली आत्ता चाललेले ते आम्ही जे बघतो, हे सगळे कारणं आहेत त्याचे. असं म्हणलं की असं सरांनी जसं सांगितलं, जन्माच्या वेळी समजा जन्म व्यवस्थित नाही झाला तर जन्माच्या वेळी बाळ पण आईच्या पोटातून बाहेर आलं की बाळ आ म्हणून रडतो, म्हणजे थोडक्यात त्याच्या फुफ्फुसं उघडतात आणि त्याला ऑक्सिजन भेटतं. समजा ते जन्माची प्रोसेस व्यवस्थित नाही झाली तर त्यांना मग फिट येतं. जसंच मग बाळ आला, मग ग्लुकोज कमी झाली की मग फिट येतात. मग खूप म्हणजे जसं सरांनी सांगितलं की बाबा ताप आला तर फिट येतो. तसंच स्ट्रोक बसला किंवा काय ड्रग अब्यूज आहे किंवा अल्कोहोल इनटेक आहे किंवा समजा जे सडन विड्रॉल ऑफ द ड्रग्स आहे, तर तरी पण त्यांना ते विड्रॉल सीझर पण येऊ शकतात. पण परत मला त्या एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे यायचं आहे, म्हणजे तुम्ही म्हटलात की एपिलेप्सी पूर्णपणे बरा पण होऊ शकतो. तर खरंच एपिलेप्सी पूर्ण बरा होतो का? आणि जर त्याच्यावरती इलाज करायचा असेल तर ट्रीटमेंट करायची असेल तर त्याच्यासाठीचे काय काय पर्याय उपलब्ध असतात? आता या प्रश्नाच्या उत्तरासाठी एपिलेप्सीचं कारण काय आहे ते महत्त्वाचं आहे. जसं मी मगाशी म्हटलं की 70% एपिलेप्सीच्या पेशंटमध्ये आपण औषधांनीच त्याला बरं करू शकतो. साधारणपणे 30% पेशंट असे बाजूला पडतात की ज्यांना 2 किंवा 2पेक्षा जास्त औषधं पण आपण देतो, वाढवतो औषधं, 3रं औषध टाकतो, 4थं टाकतो, तरीसुद्धा त्यांचे फिट्स काही कंट्रोल होत नाहीत. मग ते कंट्रोल न होण्याचं कारण काय, की कुठेतरी एक उगमबिंदू आहे किंवा मेंदूचा एखादा भाग आहे जिथून त्याचे फिट्स कंटिन्युअस निघत आहेत. तो मेंदूचा भाग अतिसंवेदनशील आहे, हायपर एक्सायटेबल आहे. कितीही त्याला गोळ्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला त्या भागाला तरी कंटिन्युअस करंट निघता येतच आणि मग पेशंटला फिट्स येतात ऑफकोर्स, त्याचं एक लक्षण म्हणून. तर ते जे 30% पेशंट आहेत त्यांना मात्र आम्ही सेपरेटली इव्हॅल्युएट करतो की का बाबा याला एवढ्या फिट्स येत आहेत, 2 औषधं मी दिले, 3रं टाकलं आहे तरी पण का याला फिट्स येत आहेत. आणि मग त्यांना आम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह एपिलेप्सी प्रोग्रॅम जो असतो त्याच्यामध्ये आम्ही त्यांना इव्हॅल्युएट करतो, त्यांचं व्हिडिओ EG करतो आम्ही. व्हिडिओ EG म्हणजे ॲक्च्युली त्यांना आम्ही ॲडमिट करून त्यांचे फिट्स बघतो, व्हिडिओ कॅमेरा लागलेला असतो, त्याचवेळी स्कॅल्पला त्यांच्या म्हणजे स्किनला आम्ही इलेक्ट्रोड्स लावलेले असतात. ॲक्च्युली फिट येताना आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघतो, त्याचं EG रेकॉर्डिंग ड्युरिंग फिट करतो आणि त्याच्यानंतर त्याचा MRI केला जातो की असा काही भाग आम्हाला दिसतोय का MRIमध्ये ॲबनॉर्मल, विचित्र, की जिथून ते करंट्स निघू शकतात. हे सगळं आम्ही इव्हॅल्युएट करतो आणि मग तो जर भाग काढता येत असेल तर आम्ही ऑपरेशनने सुद्धा काढतो. तर असे एक 20 ते 30% रुग्ण असतात की ज्यांच्यामध्ये आम्ही ऑपरेशनचा पर्याय पण अवलंबतो
एपिलेप्सीला पूर्णतः बरं करण्यासाठी. ओके. 70% पेशंटमध्ये आजही इतकी अद्ययावत औषधं आलेली आहेत, नवीन नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप होते, तर त्यांना आम्ही औषधांनीच ट्रीट करण्याचा प्रयत्न करतो, ज्यासाठी मेडिकल एपिलेप्टॉलॉजिस्ट असतात. आणि त्यांच्यातून जे 30% राहतात ते मग एपिलेप्सी सर्जन म्हणजे आमच्याकडे या प्रोग्राममधून येतात. बरोबर. म्हणजे जसं सरांनी सांगितलं की बऱ्यापैकी जे फिटचे आजार आहेत ते आपण गोळ्यांनी कंट्रोल करू शकतो. काही फिट असे असतात की ते जसं जसं वय वाढते ते निघून पण जातात. जसे मी सांगितलं जे चाइल्डहुड अब्सेन्स इपिलेप्सी, ज्युलाइन मायोक्लोनिक इपिलेप्सी, काही आयडिओपॅथिक जनरलाइज इपिलेप्सी, हे जसं जसं वय वाढतं ते निघून जातो. बिनाइन रोलॅटिक इपिलेप्सी म्हणजे 5 ते 7 वर्षामध्ये आजार स्टार्ट होतो आणि 14-15 वर्ष झाले की ते निघून जातात. मग परत त्यांना कधीही फिट येत नाही. काही जे वेगळे जे कारणं असतात, म्हणजे समजा लो शुगर झाली ते एकदा फिट येते मग ते परत येत नाही. असं नाही की बाबा एकदा फिट आली की म्हणजे मरणपर्यंत त्यांना फिटचा आजार असेल, असं हे चुकीचं कन्सेप्ट आहे. प्रॉपर त्यांना इव्हॅल्युएट केला तर त्यांची समजा जसं म्हणजे सरांचाच एक पेशंट आहे आता, म्हणजे त्याला म्हणजे 17-18 वर्षापासून त्याला ते फिट येत होतं. मग आता तो 25 वर्ष तर ते सरांकडे आला. मग आम्ही इव्हॅल्युएट केला, त्याचा व्हिडिओ जी केला, MRI केला, पेट केला. मग त्याच्यात ते उत्पन्न बिंदू कुठून होता ते आम्हाला सापडला. ते आता ते आम्ही ते काढला. अगोदर त्याला 2-3 मेडिसिन चालू होते, मग ते मेडिसिन हळूहळू आम्ही ते बंद केलं. आता तो चांगल्या पोस्टवर आहे, इंजिनियर आहे, काम करतोय. तर माझ्याकडे तो फॉलोअपला येत राहतो आणि ही इज लिव्हिंग द नॉर्मल लाईफ. नाव ही इज ड्रायव्हिंग ऑल्सो. आणि मेडिसिनचे बद्दल ते 3-4 जे गोळ्या होत्या तर ते 2-1 आले. वर्षानं ते अजून ते हळूहळू ते पण गोळ्या आम्ही ते बंद करणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचे म्हणजे की फिटचा आजार म्हणजे असं नाही की एकदा आला की ते जन्मपर्यंत आहे किंवा मरणपर्यंत, असं नव्हे. काही फिट ऑटोमॅटिक ते वयानुसार बंद होऊन जातात. काही फिट जे राहतात ते राहिलेल्या फिटमध्ये बस 70-80% पण ते गोळ्यांनी ते बरं होऊन जातात. म्हणजे मला सांगा, आपण बीपी शुगरच्या गोळ्या घेत नाही का? हो. मग त्याला आपण स्टिग्मा मानतो का? नाही. नाही ना. त्या माणसांची लग्न होतातच ना. मग एपिलेप्सीची गोळी का नाही घ्यायची? हो, हो. असं काय ते वेगळं आहे? तो पण एक आजारच आहे, त्याला आजारासारखंच ट्रीट करूया. तो काय सोशल स्टिग्मा नाही आहे. नाही, खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण ज्या पद्धतीनं एपिलेप्सीच्या लोकांना वागवलं जातं सोसायटीमध्ये सुद्धा हे बघतो त्यावेळेस मग त्यामुळे तो खूप वेगळं आणखीन वागवलं जातं. म्हणजे हो. शाळेमध्ये सुद्धा शिक्षकांकडून सुद्धा आम्ही बघतो. त्यामुळे आम्ही बऱ्याचदा शाळांमध्ये जातो, त्यांच्यामध्ये पण अवेअरनेस वाढवतो की ही काही मुलं विचित्र नाही आहेत. हे जे काय आहे ते एक एपिलेप्सीचा प्रकार आहे, गोळ्यांनी ठीक होईल. ते त्याचं काय कारण आहे आम्ही शोधून काढू, ज्या योग्य गोळ्या आहेत त्या आम्ही देऊ. परंतु त्यांना तुम्ही वेगळं नका बसवू. फॉर एक्झाम्पल आता लास्ट वीकच जॉन्टी रोड्सला आम्ही भेटलो. तो स्वतः एक एपिलेप्सीचा पेशंट हो. आहे. तर त्याला जेव्हा हे डिटेक्ट झालं लहानपणी, त्यावेळी मग डॉक्टरनी त्याला सांगितलं की हा कॉन्टॅक्ट स्पोर्ट नाही खेळू शकत. त्याला रग्बी खूप आवडायचा, पण मग रग्बी नाही खेळता येणार. जिथे कॉन्टॅक्ट होईल ते त्याला नाही चालणार, कारण त्याला मग एपिलेप्सी येऊ शकते. बरोबर. पण त्याची आई खूपच स्ट्रॉंग बाई होती. तिने काय सांगितलं, आता आपल्याला काय करायचं नाही हे कळलंय ना, आता जे आपल्याला जमतंय त्याच्यावर फोकस करूया. आणि देन ही टूक इन टू क्रिकेट आणि फुटबॉल, आणि त्याच्यातून आपल्याला माहितीच आहे आज किती हो. मोठा तो प्लेयर आहे आणि त्याने काय घडवलं. सो मला हे म्हणायचं आहे की पेरेंट्सनी खूप याच्यामध्ये मोठा रोल घेतला पाहिजे. त्यांनी सांगितलं पाहिजे की नाही माझा मुलगा अदरवाईज नॉर्मल आहे ना, एखादी गोळी घेतोय तर घेऊ दे. हळूहळू ती एपिलेप्सी, जसं डॉक्टर मुदस्सर म्हणाले, बंद सुद्धा होईल. तो हो. कुठला प्रकार आहे एपिलेप्सीचा त्याच्यावरती आहे. आणि त्याचं काही असं वेगळं कारण असेल ज्याला सर्जिकली ट्रीट करायचं आहे, ते सुद्धा आज मेडिकल शास्त्रामध्ये उपलब्ध आहे. मग का नाही? वी हॅव टू फेस इट ॲज आय सेड. आणि जे आपले स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करून पुढे गेलं पाहिजे. व्हेरी इंटरेस्टिंग. या सगळ्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस कुठलेही पेशंट एपिलेप्सी ज्यांना असतो त्यावेळेस त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचा सपोर्ट आणि त्यांची मदत किती महत्त्वाची राहते या आजारातनं सुद्धा बाहेर पडण्यासाठी. कारण अर्थात कधी तुम्हाला तो एक झटका येणार आहे, कधी ती मिरगी येणार आहे, तुम्हाला त्याच्यावरती काही कंट्रोल नाही. ते आल्यानंतर तुमच्या आजूबाजूला कोण आहेत, मग तुम्हाला जजमेंटला सामोरं जावं लागतंय का, तुम्ही कुठल्या पब्लिक स्पेसेसमध्ये होता का, कुठल्या महत्त्वाच्या कार्यक्रमात होता का, मग तिथल्या लोकांना काय वाटतं, असे अनेक प्रश्न अर्थात पडत असणार आहेत. तर अशा वेळेस मग तुमच्या आजूबाजूचे मित्रमंडळी असतील किंवा तुमच्या घरातली लोकं असतील किंवा तुमच्या शाळेतले शिक्षक असतील, या सगळ्यांचा रोल किती महत्त्वाचा आहे? खूपच महत्त्वाचा रोल आहे. मी म्हणेन की एखादा पेशंट आता ज्याला वारंवार एपिलेप्सी येते, दुर्दैवाने आपण समजूया, समजा असाच एक पेशंट किंवा एक्स्ट्रीम एक्झाम्पल घेऊया, तर त्याच्या पेरेंट्सना ते माहिती असतं की, तर त्यांनी हे ट्रिगर जे आपण म्हटले, जसं
खूप जास्त मोबाईल यूज असेल किंवा स्क्रीन टाईम असेल हे अवॉइड केलं पाहिजे. त्याची झोप चांगली झाली पाहिजे. त्याने वेळच्या वेळी खाल्लं पाहिजे. शिवाय गोळ्या व्यवस्थित घेतल्या पाहिजे. म्हणजे गोळ्यांचं कसं असतं की सकाळी 8ला घेतोय तर BD डोस असेल तर संध्याकाळी 8ला गोळी गेली पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की रात्री 11ला जर ती गोळी गेली तर फिट्स येऊ शकतात. सो गोळ्यांचं प्रमाण व्यवस्थित पालकांनी देणं गरजेचं आहे. त्याचे मित्र असतील जे क्लोज मित्र आहेत त्यांना माहिती पाहिजे की अरे ह्याला हा प्रकार कधी कधी होतो किंवा होऊ शकतो. आणि जसं मी म्हटलं आता सायन्स एवढं पुढे गेलं की स्प्रेज अवेलेबल आहेत औषधांचे. अगोदर कसं गोळी खायला लागायची, पण आता जो पेशंटला फिट येते त्याला गोळी खायला कशी घालणार, तो तेवढा शुद्धीत नाही आहे. मग हे स्प्रे आलेले आहेत जे नाकामध्ये आपण मारू शकतो, त्याचे मित्र मारू शकतात, टीचर्स मारू शकतात. एक्स्ट्रीम सिच्युएशनमध्ये आपण विचार करतोय, बऱ्याचदा छोटे एपिसोड्स असतात, तर त्यांचा रोल सपोर्टिव्ह रोल खूपच महत्त्वाचा आहे. आणि ऑफकोर्स त्यांचं एक काउन्सिलिंग की बाबा काही नाही रे, ठीक आहे, झाला तुझा एपिसोड होता, तुला आला, आता आपण पुढे जाऊया. सो ट्रिगर्स अवॉइड करणं, गोळ्या वेळच्या वेळी देणं, त्यांची झोप चांगली होणं, त्यासाठी माइंड पण काम पाहिजे या पेशंटचं, स्ट्रेस नाही पाहिजे खूप त्यांना. आणि जसं मी म्हटलं की ड्रायव्हिंग किंवा स्विमिंगच्या ठिकाणी त्यांना एकटं सोडून उपयोग नाही. ही एपिलेप्टिक पेशंट शुड नॉट ड्राईव्ह ॲज लॉंग ॲज हिज फिजिशियन किंवा न्यूरो फिजिशियन इज टेलिंग हिम की बाबा आता मागची 5 वर्ष तुला आलेलं नाही आहे, तू थोडासा चान्स घेऊ शकतोस, पण अदरवाईज ही शुड नॉट ड्राईव्ह. ड्रायव्हिंग इज अ व्हेरी रिस्की अफेअर फॉर एपिलेप्टिक पेशंट. स्विमिंग असेल, गॅसच्या जवळ जाणं असेल तर किती सपोर्ट लागत असेल विचार करा घरच्यांचा. खूप जास्त सपोर्ट लागतो या गोष्टींसाठी. तर जसं सरांनी सांगितलं हे आपल्या सोसायटीमध्ये सपोर्टिव्ह सिस्टीम निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे जे फिटचे पेशंट असतात ऑलरेडी त्यांच्या आजारामुळे त्यांना डिप्रेशन होतो, अँझायटी होतो की बाबा मी काय करू शकणार का नाही. म्हणजे त्यांना सारखं असं वाटतं की बाबा मी कुठेतरी कमी पडतो का. तर आपण त्यांना जे आहे ना पॉझिटिव्ह एनर्जी द्यायला पाहिजे की बाबा तू करू शकतो. कारण ते 1 मिनिटासाठी असते, त्याच्यानंतर यू आर द नॉर्मल. बरोबर. तर ही जी सपोर्टिव्ह सिस्टम आहे ते खूप महत्त्वाची आहे की काय होत नाही म्हणजे पुढं जा. दुसरं म्हणलं की म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे की बाबा मला प्रत्येक वेळी म्हणजे डॉक्टरकडे घेऊन जाणं, घेऊन येणं, त्यांना म्हणजे जे मेडिकल जे हे आहे फॅसिलिटीज आहे ते अवेलेबल करून घेणं, त्यांच्यासाठी जे इकॉनॉमिकल सपोर्ट द्यायला पाहिजे. हे सगळं आपण करू शकतो. असं नाही की बाबा एखादा फिट येत असेल तर त्याला आपण शिकू शकतो की बाबा तू रात्री लवकर झोपत जा, तुझा स्क्रीन टाईम कमी कर. हे आपण सपोर्टिव्ह सिस्टम आपणच त्यांना दिलं की त्यांना पण जरा बरं वाटते. आणि ते कन्सिस्टन्सी ठेवायला लागतं. त्यांना फिटचं रेकॉर्ड ठेवावं लागते. बाबा ह्या गोळी बदल केला की फिट आला किंवा मी हा केला की मला फिट आला. हे सगळं सपोर्टिव्ह सिस्टम समजा निर्माण झाली तर बऱ्यापैकी आपण फिटचा आजार हे कंट्रोल करू शकतो. तसंच म्हणजे डाएट आहे किंवा हेल्थच्या बाबतीत जे वेट रिडक्शन आहे किंवा हेल्दी डाएट घेणं हे पण महत्त्वाचे. आता काही फिटचे जे आजार आहे त्याच्यामध्ये आम्ही स्पेशल डाएट पण यूज करतो. त्याला पण मॉडिफाईड अटकिन डाएट म्हणा किंवा केटोजेनिक डाएट म्हणा. त्याच्यामुळे पण बऱ्यापैकी जे फिटचे जे फ्रिक्वेन्सी आहे ते कंट्रोलमध्ये येते. तर एज्युकेशन सिस्टम, सपोर्टिव्ह सिस्टम आणि गव्हर्नमेंटचे जे आहे काही असं आपल्याला कार्यक्रम निर्माण करायला पाहिजे की बाबा हे जे फिटचे जे आहे म्हणजे सेलिब्रिटीजला घेऊन अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी की बाबा तुम्ही हे करा, असं करा. सपोर्ट निर्माण केलं तर काही लोक जे डिप्रेशन, अँझायटी किंवा स्ट्रेसमुळे जे बसलेले की बाबा ते दाखवत नाही, ते पण येऊन ते आपल्याला दाखवू शकतो की बाबा मला हे आजार आहे, हे कर. आता म्हणजे फिट आली तर काही लोक म्हणजे कामाला ठेवत नाही. तर तसं पण म्हणजे काहीतरी गव्हर्नमेंटचे असं रूल यायला पाहिजे की बाबा हे जे फिटचं जे आजार आहे ते म्हणजे असं काही नाही की बाबा त्याचे IQ कमी आहे किंवा तू काम करू शकत नाही. त्याच्यानी पण त्यांना ते सपोर्ट भेटेल की येस आय कॅन डू द वर्क. त्यांना असं वाटतं की काहीतरी अंडर एस्टिमेट, मला काय येत नाही किंवा मला हे आजार आहे म्हणून मी हे करू शकत नाही, ते करू शकत. सरांनी जसं सांगितलं की बाबा ड्रायव्हिंग, स्विमिंग हे करू शकत नाही, पण ते बाकीचे पॉझिटिव्ह ते करू शकतो ना. तर हे आपणच सपोर्टिव्ह सिस्टम निर्माण करून त्यांना म्हणजे वरती आणू शकतो, त्यांना हे करू शकतो की बाबा यू कॅन लिव्ह द नॉर्मल लाईफ. ॲब्सोल्युटली. मला वाटतं तो होपच आहे खूप जास्त Yes, महत्त्वाचा. खूप महत्त्वाचं. मला बाकी काही नाही या एपिसोडमधनं एक गोष्ट नक्की कळते की तितकं घाबरण्याचं कारण नाही. म्हणजे जे एपिलेप्सी बघितलं आणि ते झटके पाहिले, ते अटॅक्स पाहिले की असं भीती जी वाटत होती ती तर बऱ्याच अंशी माझी पर्सनली कमी झाली आहे. पण जर आपल्याला हा एपिलेप्सी टाळायचाच असेल, म्हणजे जसं अर्थात जे काही अल्टर करता येणार नाही, जे काही फॅक्टर्स असतील
ते सोडता असे काय फॅक्टर्स आहेत ज्याच्यावरती आपण कंट्रोल करू शकतो आणि प्रिव्हेंटच करू शकतो, की कोणालाही म्हणजे लहानपणापासून काय काळजी घेता यावी किंवा पुढे काय करावं, की ज्यामुळे मला एपिलेप्सी चा आजारच होणार नाही, असं काही करता येऊ शकतं का? आता काही गोष्टी ज्या जीन्समधूनच येतात त्या तर आपण नाही टाळू शकत, बरोबर. परंतु काही ॲक्वायर्ड इन्सल्ट्स असतात जे जन्मानंतर झालेले आहेत, तर आणि ज्याच्यामुळे एपिलेप्सी कॉमनली आपण भारतामध्ये किंवा डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये बघतो, ते मात्र नक्कीच टाळता येईल. तिथे प्रिव्हेंटिव्ह मेजर्सचा रोल आहे. फॉर एक्झाम्पल आय वुड से की जन्मतः ज्या एपिलेप्सी होतात, तर ते आपल्याला नक्कीच टाळता येऊ शकेल. त्यासाठी बाळाला होणारा हायपॉक्सिया किंवा फोर्सेप्स डिलिव्हरीज किंवा त्या लवकर आयडेंटिफाय करणं, सिझेरियन सेक्शन्स करणं, एक्सेसिव्ह अटेम्प्ट न करणं फोर्सेप्स डिलिव्हरी, की नाही बाबा आपण वाटच बघूया, किंवा मग ऑक्सिजनचं प्रमाण त्याचं सुरुवातीचं जर इमिजिएटली रडलं नाही बाळ, तर दॅट इज अ व्हेरी बिग अँटीसिडंट आय वुड से एपिलेप्सी डेव्हलप होण्यासाठी. कारण त्यावेळी मेंदू अतिशय संवेदनशील असतो, सेन्सिटिव्ह असतो. त्यावेळी झालेला छोटासा सुद्धा स्कार आयुष्यभर एपिलेप्सी देऊ शकतो. त्यामुळे बर्थच्या वेळी आपण खूप सेन्सिटिव्ह राहिलं पाहिजे, केअरफुल राहिलं पाहिजे. चांगल्या ठिकाणी जिथे सर्व फॅसिलिटीज अवेलेबल आहेत अशा ठिकाणी डिलिव्हरी केली गेली पाहिजे. तज्ज्ञ डॉक्टर अवेलेबल पाहिजेत, कारण छोटीशी सुद्धा त्यावेळेचा निग्लिजन्स हा आयुष्यभरासाठी आपल्याला घातक ठरू शकतो. बरोबर. इथे प्रिव्हेंटिव्ह रोल नक्कीच मी म्हणेन आहे. ओके, ओके. जसं मी म्हणलं की म्हणजे 6 महिने ते 5 वर्ष म्हणजे समजा एखादा बाळाला ताप येते, हाय ग्रेड टेम्परेचर आला तर त्याला फेब्राईल कन्व्हल्जन्स येऊ शकतं. तर ते ताप आलं की लगेच त्याला ताप कमी करायला पाहिजे. जसंच बाळाच्या जन्माच्या वेळी म्हणजे प्रॉपर डिलिव्हरी मेथड यूज करायला पाहिजे. सगळं जे ट्रेन जे गावात किंवा हे जे असतात ते ट्रेन डाईज किंवा ट्रेन डॉक्टर्स म्हणजे प्रॉपर जे आपली जी हाय रिस्क जे केस असते ते आयडेंटिफाय करून प्रॉपर त्याला डिलिव्हरीची प्रोसेस केलं तरी आपण जे हायपॉक्सिक ब्रेन इंजुरी हे लहान बाळामध्ये ते आपण ते टाळू शकतो. तसं जे आपण बघतो की रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट खूप चांगले तर हेल्मेट घालणं म्हणजे स्पीडवर नियंत्रण ठेवणं त्याच्यामुळे पण आपण हे ब्रेनचा जे स्कार होतो नंतर त्याच्यामुळे जे फिट निर्माण होते ते आपण ते टाळू शकतो. तसंच मोठं म्हणजे स्ट्रोक आला तर लगेच त्यांना मेडिकल इव्हॅल्युएट करणं, त्याची गरज काय बघणं, फिट येतं काय बघणं, त्याच्यावर औषधे घेणं. तर हे सगळं करून आपण त्याला प्रिव्हेंट करू शकतो. असं नाही की आपण प्रिव्हेंट करू काही गोष्टी जसं सरांनी सांगितलं जे आपल्या हातात नाही त्याच्यावर आपलं काहीच करू शकणार नाही. पण बाकीचे जे गोष्टी ज्या म्हणजे प्रॉपर जेवण करणं, स्लीप टाईम, मग त्याच्या म्हणजे स्क्रीन टाईम, हेल्दी लाईफस्टाईल, अब्युसिव्ह ड्रग अवॉइड करणं, हे सगळं केलं तर आपण ह्याला प्रिव्हेंट करू शकतो बऱ्यापैकी. येस. थँक्यू सो मच. म्हणजे खूप महत्त्वाचा विषय परत ज्याबद्दल अतिशय कमी बोललं जातं आणि त्याच्याबद्दलची भीतीच जास्त होती. म्हणजे माहितीपेक्षा एपिलेप्सीच्या त्याच्याबद्दलचे गैरसमज आणि त्याच्याबद्दलची भीतीच जास्त होती. मग ते काय अंगात येतं पासून मग देवाचंच काहीतरी आहे किंवा कोणीतरी करणी केली, कुठला तरी देवाचा शाप आहे, याच पद्धतीनं आपण त्या आजाराकडे बघत होतो. पण त्याचं एक मेडिकल कारण समजून घेता आलं. खूप खूप आभार तुम्हा दोघांचेही. थँक्यू. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला नक्की कळवा. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर प्लीज खाली कॉमेंट्समध्ये विचारा. आम्हाला ते डॉक्टरांपर्यंत पोहोचवता येतील आणि अगदीच आपल्या फॅमिली ग्रुपवरती पाठवायला हरकत नाही. कारण आपल्याला याबद्दल अजिबातच माहीत नसते. आपल्याला कळत नाही की आपल्या आजूबाजूला जर कुठल्या पेशंटला या पद्धतीचा सीजर आला, अटॅक आला तर काय करायला पाहिजे. तर मला वाटतं ही बेसिक माहिती सगळ्यांनाच असावी, या पद्धतीचा हा एपिसोड आहे. तर जरूर आपल्या फॅमिली ग्रुप्सवरती पाठवा आणि तुमचे आणखीन काही सजेशन्स असतील तर तेही खाली कॉमेंट्समध्ये द्या. धन्यवाद. लो बसावा.